आमच्याशी. तू दाखवून दिलेस की तूच आमचा देव आहेस. तू दाखवून दिलेस रे बाबा की तू आम्हाला सोडलेलं नाहीयेस. आम्ही बऱ्याच वेळा घाबरतो, आम्ही थकतो, दमतो, आम्ही चिडतो, पण तुझी कृपा आमच्यातून कधी काढून घेत नाहीस. आणि आज पुन्हा एक वार आमच्यासाठी नवीन आणि विपुल झाली आहे. आम्ही विश्वास बाळगतो देवा. आम्हाला विश्वासहीन नाही तर विश्वास ठेवणारा बनव. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा. आम्ही मुखाने म्हणतो की आमचा तुझ्यावर विश्वास आहे आणि बऱ्याच वेळा आम्ही घोषणा पण करतो, पण परिस्थितीमध्ये आम्ही अडकतो देवा. पण आम्ही तुला आज प्रार्थना करत आहे की आम्ही फक्त बोलणारे नाही तर आम्ही कृतीत आणणारे असावे. यासाठी आम्हाला मदत कर. तुझा आत्मा आम्हाला दिलास यासाठीच की तो आम्हाला मदत करेल, तो आम्हाला सहाय्य करेल, तो आमचं पुढारी पण करेल. पण आम्ही स्वतःला आत्म्याच्या स्वाधीन करत नाही, म्हणून आम्ही निराश आणि दुखतो, आम्ही थकतो. पण आज आम्ही पुन्हा एक वार नवीन आम्हा प्रत्येकाचं जीवन, अंतःकरण, विचार, आमचा स्वभाव, आमचं बुद्धी, आमचं मन आम्ही तुला देतो विद्या. आणि तुला म्हणतो की तू आमचा पुढारी हो, तू आमचा त्राता हो विद्या. खऱ्या अर्थाने आम्ही आमचं जीवन तुला द्यावं असं होऊ दे. तू हे प्रभु कृतीने तुला विश्वास दाखवला आणि तू दाखवला त्या देशामध्ये तो गेला विद्या. आणि आज आम्ही त्याचं नाव घेत आहोत. तू त्याला सामर्थ्य नाव दिलेस, त्याचं नाव तू मोठं केलंस. आज आम्ही प्रत्येक जण तुझ्या हातात येतो. तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण कर. तुझंच राज्य आमच्या जीवनावर येऊ दे विद्या. तुला गौरव मिळावा. सर्व आदर गौरव सन्मान आम्ही तुला देऊ. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करू. प्रभू येशूच माझा तारणा, याच्या सामर्थ्याने आम्हाला त्या प्रार्थना मागते म्हणून तू ऐकते द्या. आमेन, आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय प्रभू येशू आपला देव आहे. येस, जर आपण त्याला आपला प्रभू, आपला तारणा म्हणून स्वीकारलाय तर तो आपल्याकडून पावलोपावली अपेक्षा करतो. हालेलुया. आणि त्याची इच्छा आहे की आपण त्याच्या अपेक्षेला खरं उतरावं. प्रेज द लॉर्ड. आजपासून एक नवीन शिफ्ट, एक नवीन कलाटणी तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे. हालेलुया, हालेलुया. 2 आठवड्यापूर्वी मी त्याची वाणी ऐकली की जो आत्मा, जी उपस्थिती 2016 मध्ये आपल्या मंडळी उतरली होती. मी महिलांवर पण त्याच्याविषयी बोलले, पण मी आज मंडळीला पुन्हा एकदा डिक्लेअर करते की देवा आपल्यावरती परत एकदा तीच कृपा दुप्पट सामर्थ्याने करणार. हालेलुया. मी उभं राहायचं कारण, सांगायचं कारण हे की तुम्ही तो क्षण मिस करू नये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याची इच्छा आहे की प्रत्येक जण त्याच्या पवित्र आत्म्याने भरावा. पवित्र आत्मा नाहीये का? आहे, पण तो फुलनेस पाठवणार आहे. हालेलुया, हालेलुया. आराधना करेंगे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. गेल्या आठवड्यामध्ये आपल्याला थांबायला आज इथे एकत्रित केले. आपली परमेश्वराच्या आराधना दिली, त्याला आपण देवाला धन्यवाद देऊया. गीत गावे परमेश्वराच्या नावाने नाचून गाऊ. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी
आभार मानले पाहिजे. हालेलुया. Praise the Lord. तो परत एकदा त्याच्या आत्म्याचा वर्षाव आपल्या प्रत्येकाला नवीन करून आपल्यामध्ये ओतू इच्छित आहे. हालेलुया. सगळ्या गोष्टी पुन्हा एक वार नवीन करणारा परमेश्वर आहे. Praise the Lord. तो म्हणतो पहा जुनं ते होऊन गेलं, आता ते नवीन झाले. आणि मी नाम में है मोती, जिस नाम में है शांति, जिस नाम
जीवाने पूर्ण शक्तीनं सगळं ढोंग लबाडी आमच्यातून निघून जाऊ दे. तुझी फसवणूक स्वतःची फसवणूक निघून जाऊ दे. सगळी काळजी चिंता संसाराच्या देवापा सगळ्या गोष्टी सगळ्या बाजूला पडू दे. कारण आम्ही दावा करत आहोत की तू आम्हाला निवडलेस. आम्ही दावा करत आहोत विश्वासाने की तू आम्हाला बोलावलेस. तर आम्ही असेच नाही राहणार. आमचा देव खोटं नाही बोलत. आमचा देव आम्हाला उभारी देणारा परमेश्वर आहे. आमचा देव त्याने जे बोलला एकदा ते पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आणि आम्ही त्या उपस्थितीमध्ये आहोत. या लेखाला देवबापा ज्या गोष्टीसाठी तू नेमलेस, उभारलेस, पवित्र आत्मा दिलायस, ते तुझ्याकडे विश्वासाने काहीतरी मागत आहे. त्यांच्या जीवनासाठी असेल, त्यांचा फायनान्स असेल, त्यांची लेख असेल, त्यांची परिस्थिती असेल, त्यांची निराशा असेल. आज येशूच्या नावामध्ये सगळी बंधनं तुटतात आहेत येशू. हालेलुया. आम्ही घोषणा करतो देवबापा की तुझं सामर्थ्य या ठिकाणी काम करत आहे. तुझी उपस्थिती तुझ्या लोकांना नवीन बनवत आहे. तुझ्या उपस्थितीमध्ये सैतान तडफडत आहे आणि देवबापा तो निघून गेलाय. मी त्याचं सामर्थ्य पायाखाली तुडवतो येशूच्या नावामध्ये. कारण तू मला अधिकार दिलास. आम्ही साप विंचू शोधायला जंगलामध्ये नाही जाणार. ते आमच्या घरामध्ये आहे, आमच्या विचारांमध्ये आहे, आमच्या मनामध्ये आहे, आमच्या शरीरामध्ये, आमच्या स्वभावामध्ये आहे. आम्ही त्या साप विंचूंना आज येशू तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या सामर्थ्य नावाने पायाखाली तुडवतो. तो साप कदाचित राग आहे, तो साप कदाचित द्वेष आहे, तो साप कदाचित ईर्ष्या आहे, तो विंचू कदाचित देवबापा आमचं पाठीमागं पाऊल ओढणार असेल. पण त्या सगळ्या दुष्टात्म्याच्या बंधनांना नासुरी येशूच्या नावामध्ये मी पायाखाली तुडवते. तुझा आत्मा विजयी आहे आणि आम्ही तुझ्यामध्ये महाविजयी आहोत. तू आमचा जिवंत परमेश्वर आहेस. आम्ही हरणार नाही. ज्यावेळेस आम्ही डिस्ट्रॅक्ट होतो त्यावेळेस आम्ही हरतो. पण आज परत एकदा तुझ्या उपस्थितीमध्ये राहत नाही. तू आमचे विचार लाईन अप केलेस, आमचं मन लाईन अप केलेस आणि निश्चय इथून पुढे विजय आमचा आहे. आजपासून आम्ही सेम नाही जाणार. या आपण टाळ्या वाजवून त्या जिवंत देवाला
तूने मुझे आगे पीछे अपना हाथ मेरे सर पे रखे रखा है। किसे कहा तूने मुझे आगे पीछे रखा है। हालेलुया। अपना हाथ मेरे सर पे रखे रखा है। तेरी ही आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ। तेरी ही आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ। तूने मुझे आगे पीछे रखा है। Yes, Lord. अपना हाथ मेरे सर पे रखे रखा है। Glory to the name of Jesus. खरंच देवा, तुझ्या प्रीतीपासून तुझ्या लेकरांना हमारा सगळ्यांना मानायचं. यहोवा महिमा पराक्रम शोभा सामर्थ्य वैभव तेरा ही है. क्या आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है तेरा ही है. हे यहोवा आज जो तेरा और तू सबों के ऊपर मुख्य और महान है. तू सबों के ऊपर प्रभुत्व करता है. सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में. इसलिए अब है हमारे परमेश्वर हम तेरा धन्यवाद और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं. प्रभु हमसे तेरे वचन के द्वारा बात करें. तेरे वचन को और आमीन में मैं स्वीकार करता हूं. परमेश्वर पिता हम धन्यवाद देते हैं प्रभु जी कि इस वक्त पिता हमारे बीच में तो उपस्थित है प्रभु और तेरे वचन को प्रभु जी हमारे बीच में तो बांटने जा रहे हैं. धन्यवाद देते हैं प्रभु इस वचन को प्रभु हाँ और आमीन में हम स्वीकारते हैं. और प्रभु जी इस वक्त हम प्रार्थना करते हैं पिता प्रार्थना के साथ पवित्र आत्मा की उपस्थिति में हम यहाँ पर बैठे प्रभु थोड़े दिन पिता कि तेरा वचन प्रभु जी हमारे हृदय को छूने पाए और उस वचन को प्रभु जी सही रीति से हम लागू करें प्रभु हमारे जीवन में पिता. और प्रभु जी हम यहाँ से खाली हाथ नहीं जाएंगे प्रभु पिता बल्कि प्रभु तेरी आशीष और तेरी सामर्थ को लेकर जाएंगे और तेरी उपस्थिति को लेकर जाए प्रभु ऐसा हमारे पिता. हर एक व्यक्ति प्रभु जी एक आशा एक प्रार्थना के साथ यहाँ पर आया पिता और किसी को भी प्रभु जी तू खाली हाथ नहीं भेजेगा. कोई भी प्रभु जी अपनी प्रार्थना का उत्तर लिए बगैर नहीं जाएगा पिता बल्कि प्रभु तेरी ओर से प्रभु जी उत्तर को लेकर और तेरी आशीष को लेकर जाए प्रभु ऐसा हमारे पिता. हर एक को प्रभु जी तेरी आशीष से तेरी आत्मा से तेरी सामर्थ से तू भर दे पिता. और तेरा वचन प्रभु जी सुनते वक्त पिता
हमारे मन में प्रभु तेरी पवित्र आत्मा कार्य करते हुए हम देख पाए प्रभु इस समय हमारी प्रार्थनाओं को सुना धन्यवाद देते हैं। सारा आदर और महिमा हम तुझे देते हैं यीशु के नाम से मांगते हैं आमीन। मागील आठवड्यामध्ये आपण सैतानाची कार्यपद्धती शिकत होतो आणि पेत्राचं पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि त्या 60 वचन पुन्हा एकदा आपण वाचूया। पहिले पेत्र 5:8 तुम्हाला माहिती आहे, पुन्हा एकदा वाचू मराठीमध्ये। सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला मिळावे हे शोधत राहतो। आणि सैतानाचं कार्यपद्धती शिकत असताना सैतान नेमकं काय करतो त्या गोष्टीविषयी या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं। जे 5वा अध्याय पेत्राचं पहिले पत्र 5वा अध्याय 8व्या वचनामध्ये आपण वाचलं आणि तीच गोष्ट आपण पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये शिकणार आहोत। आणि मागील आठवड्यामध्ये मी तुम्हाला सैतान नेमका काय काय करतो ह्या गोष्टीविषयी शिकवलं होतं। मी मागील आठवड्यामध्ये हे सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण सैतानाची कार्यपद्धती शिकतोय त्या अर्थी आपण सैतानाचं गुणगान नाही करत आहे किंवा सैतानाला मोठं करण्याचा प्रयत्न नाही करत, तर सैतानावर विजय कसा मिळवावा, शत्रूवर कसा विजय मिळवावा यासाठी आपण या ठिकाणी कार्य करत आहोत। या ठिकाणी त्या गोष्टीचा प्रयत्न करत आहोत की जशा प्रकारे देवबाप आपल्याला विजयी म्हणतो किंवा देवबाप आपल्याला त्याच्या वचनामध्ये किंवा त्याच्या विजयामध्ये घेऊन विजय मिळवायचा आणि विजय मिळवण्यासाठी आवश्यक असलेली पद्धती, जोपर्यंत पद्धती समजणार नाही तोपर्यंत विजय आपल्याला मिळणं अशक्य होऊन बसतं। आणि म्हणून त्या गोष्टीसाठी आपण सैतानाची कार्यपद्धती शिकत आहोत। तर 4 मुद्दे मी तुम्हाला सांगितले होते आणि अजून जे 4 मुद्दे आहेत पुढचे त्या गोष्टी आपण आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत। मार्काचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 19वं वचन आपण वाचूया। व नंतर परपंचीची चिंता, द्रव्याचा मोह, इतर गोष्टींचा लोभ ही त्याच्यामध्ये शिरून वचनाची वाट उलटवतात, ते निष्फळ होते। सैतान नेमकं काय करतो तर मागील आठवड्यामध्ये आपण थांबलो होतो कुठे की तो तुम्हाला काय करतो, दोष देतो, त्यावरती आपण थांबलो होतो। पण आज मात्र आपण या ठिकाणी पाहत आहोत की तो तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतो किंवा तो तुम्हाला भ्रमित करतो किंवा तो तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो आणि काही अशा गोष्टीची वाढ तुमच्यामध्ये होऊ लागते की ज्यामुळं जे मुख्य ध्येय आहे त्या गोष्टीपासून आपण पूर्णपणे डिस्ट्रॅक्ट होतो। कारण या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की संसाराची चिंता, द्रव्याचा मोह, द्रव्य म्हणजे पैशाचा मोह आणि या जगात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं जे आकर्षण आहे त्या आकर्षणाच्या गोष्टी तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाचं वचन जे आहे ते वाढू देत नाही किंवा देवाच्या गोष्टी आपण आत्मिक गोष्टी ज्या आहेत त्या आत्मिक गोष्टीकडे आपण जास्त लक्ष देऊ शकत नाही। आणि म्हणून सैतान अशा प्रकारच्या गोष्टी घेऊन येतो की सहज रीतीनं आपण त्याच्यामध्ये पडू किंवा सहज रीतीनं आपल्याला ते आकर्षित करते। द्रव्य जे आहे, पैसा जो आहे तो मनुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये माणसाचा शत्रू आहे। तुम्हाला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आपल्या स्वतःची तुलना करत होता, शत्रूची तुलना करत होता, त्यावेळेस त्यांनी आपल्या शत्रूला म्हणजे आपल्या तुलनात्मक दृष्ट्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुलनात्मक दृष्ट्या त्यानं सैतानाला आपला शत्रू मानलेला नाही। बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं की तो सैतानाला आपला प्रभू येशू ख्रिस्त सैतानाला आपला ज्याला आपण असं म्हणू की तो प्रतिस्पर्धी म्हणजे जो कॉम्पिटिटर ज्याला म्हणतो आपण, तो कॉम्पिटिटर जो आहे तो सैतान येशूचा कॉम्पिटिटर नाही। येशू ख्रिस्ताने सैतानाला कॉम्पिटिटर मानलेलं नाही, प्रतिस्पर्धी मानलेलं नाही। तर येशू ख्रिस्तानं कॉम्पिटिटर कोणाला मानलेलं माहिती आहे? पैशाला मानलेलं। पैसा हा येशूचा कॉम्पिटिटर आणि पैसा येशूचा जर कॉम्पिटिटर आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, तो पैशाविषयी सावध राहायला सांगतो। बऱ्याच वेळेस पैशाविषयी आपण इतके सावध नसतो जितके असायला पाहिजे। आपण सैतानावरती जास्त लक्ष देऊ शकतो। सैतानाचे डावपेच तुम्हाला माहिती होती, पण तुम्हाला माहिती आहे सैतान
हा येशूचा कॉम्पिटिटर नाही. तो तुमचा आणि माझा असू शकतो, पण येशूचा मात्र तो कॉम्पिटिटर नाही, प्रतिस्पर्धी नाही. तर पैसा येशूचा कॉम्पिटिटर आहे. आणि म्हणून पैसा तुम्हाला तितका डिस्ट्रॅक्ट करू शकतो जितका सैतान पण नाही करू शकत. आणि म्हणून पैसा मनुष्याच्या मनामध्ये, मनुष्याच्या जीवनामध्ये तितकं स्थान त्याला आहे जितकं ते गरजेचं आहे. मग कदाचित ते तुमचं कुटुंब चालवण्यासाठी आवश्यक असेल तितकं, तुमचं जीवनामध्ये तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक असेल तितकं. त्याच्यानंतर जशा प्रकारे एखाद्या गाडीमध्ये पेट्रोलची गरज असते, पेट्रोल आता काही काळामध्ये आपल्याला तुम्हाला माहिती असेल, काही 1-2 आठवड्यापूर्वी पेट्रोल पंपावरती खूप मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. काही न्यूजवर तुम्ही पाहिलं असेल की पिंप घेऊन लोक त्या पेट्रोल पंपावरती गेले होते. पाहिलं का? मोठे मोठे कॅन घेऊन. आणि मी एक त्याच्यामध्ये त्या काळामध्ये एक न्यूज पाहिली आणि त्या न्यूज मध्ये असं एक चित्र होतं की एक 4 व्हीलर आहे, त्या 4 व्हीलरच्या वरती एक पाण्याच्या टाकीसारखी एक टाकी आहे आणि त्याच्यामध्ये पेट्रोल भरलेले आणि त्या पेट्रोलची पाईप त्या टाकीचं जे पेट्रोलचं जे ज्या ठिकाणाहून गाडीला पेट्रोल टाकलं जातं त्या ठिकाणाला लावलेलं. म्हणजे माणसाची बुद्धी जी आहे ते पैशासाठी इतकी भ्रमित होऊ शकते आणि लोकांनी पिंप भरून खरोखर पेट्रोल नेले. तुम्हाला माहिती आहे, पेट्रोल हे काही काळानंतर ऑटोमॅटिकरित्या त्याची वाफ होते है ना. म्हणून आपण त्याला काय लावतो, झाकण इतकं जाम लावतो की ते उडू नये किंवा ते वाफ होऊ नये. आणि म्हणून पेट्रोलच्या टाकी ज्या आहेत त्या जे पेट्रोलची टाकी बनवली असते ती जमिनीच्या खाली बनवली असते. यासाठी जमिनीच्या खाली की पेट्रोल उडून जाऊ नये, ते खूप बंदिस्त असतं. यासाठी बंदिस्त असतं की ते उडून जाण्याची शक्यता असते. पण मनुष्याला कळत नाही. जसं पैशासाठी सुद्धा म्हटलेलं आहे, पैशासाठी काय म्हटलेलं आहे की धन हे काय आहे, चंचल आहे, किंवा धन हे एका हातामध्ये कंटिन्युअसपणे राहत नाही, कधीच राहत नाही. ते सतत ट्रान्सफर होत असते. एका माणसाकडे तर दुसऱ्याकडे जाणार, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जाणार, तिसऱ्याकडून चौथ्याकडे जाणार. आणि म्हणून चंचल धनावरती भरवसा ठेवू नका असं बायबल आपल्याला सांगतं. आणि तुम्हाला माहिती आहे, सैतान हा धन कमवण्यामध्ये मनुष्याला गुंतवून ठेवतो. इतकं कमवण्यामध्ये, जसं पेट्रोलच्या एक प्रकारे टाकी भरून त्यांनी कुठं एक पिंप भरून त्यांनी कुठं नेला, घरामध्ये नेला. काही काळानंतर इतकं काही ते भरू शकत नाही, काही काळानंतर ते उडून गेला असेल आणि तो पस्तावा करत असेल की मी कशाला आणलं, कारण पेट्रोल कंटिन्यूमध्ये चालू. तशाच प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये सरते शेवटी म्हणजे त्याचं आयुष्य उत्तरार्धात लागतं, म्हणजे तो संपतो. आता तो म्हातारा झाला, हातपाय थांबलेले, त्यावेळेस त्याला कळतं की मी जे हे धन कमवलं त्या धनामधून मला तर अनंत काळाचं जीवन तर मिळणारच नाही. मी तर काय बॅग भरून स्वर्गामध्ये तर घेऊन जाणार नाही अजिबात, आणि तिथं जाण्यासाठी तर काय परमेश्वराने सोय केलेली नाही. आणि मी ह्याद्वारे देवाला पण खुश नाही करू शकत, आणि याद्वारे मी माझं आरोग्य पण खरेदी करू शकत नाही, मी याद्वारे माझी वेळ पण खरेदी करू शकत नाही, याद्वारे मी माझं शरीर सुद्धा खरेदी करू शकत नाही, याद्वारे मला नातेसंबंध पण खरेदी करता येत नाही. तर हे सगळं करत पैसा गरजेचा आहे, नाही म्हणणार नाही, पण इतका गरजेचा आहे जितका पेट्रोलच्या गाडीमध्ये पेट्रोलची जितकी गरज आहे. आणि जशा प्रकारे पेट्रोल संपल्यानंतर परत परमेश्वराने जशी सोय करून ठेवलेली आहे, पेट्रोल पंप आहे, तशा प्रकारे देवानं वेगवेगळ्या टप्प्यावरती पैसा कमवण्याचे मार्ग मनुष्याला दिलेले आहेत. पण मनुष्याचं बुद्धी जी आहे इतकी भ्रमिष्ट आहे की त्या गोष्टीद्वारे तो देवाच्या गोष्टीकडे, आपल्या जीवनाकडे, आपल्या आरोग्याकडे, आपल्या जीवनामध्ये चाललेल्या देवाच्या उद्देशाकडे आणि देव त्याच्या जीवनामध्ये काय करतो या सगळ्या गोष्टीकडे तो दुर्लक्ष करतो. आणि सैतान त्याला या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवतो. बरेच लोक काम करण्यामध्ये, ज्याला आपण ढोर मेहनत म्हणतो ना, ढोर मेहनत म्हणजे माहिती आहे, रात्रंदिवस त्यांना कधीही फोन करा किंवा कधीही त्यांना विचारा, ते कधीही त्यांना कुठल्याच कामासाठी सुट्टी कधीच नाही. कारण सैतान त्यांना ती सुट्टी काढू देत नाही. कारण बायबल असं सांगतं की धन कमवून साठवण्याचं जे कष्ट आहे ना, ते कोण लावलेलं आहे? मनुष्याच्या पाठीमागं परमेश्वराने लावलेलं आहे की पाप्याला परमेश्वराने धन कमवून साठवण्याचं ठेवलेलं आहे. तू कमव आणि मी तुला नरकामध्ये घेऊन जाणार. मी कमवण्याबद्दल नाही म्हणत आहे, कमवा, पण इतकं कमवू नका की तुम्हाला कोणत्याच गोष्टीकडे पाहण्यासाठी वेळ नसेल. काम करा, पण इतकं काम नका करत बसू की त्या कामामध्ये इतकं तुम्ही व्यस्त व्हाल की देवाची कोणतीच गोष्ट तुम्हाला कधी करता येणार. जर देवाने तुम्हाला सांगितलं की, मी मागील आठवड्यात पण सांगितलं की जर तुम्हाला वेळ
मिळतच नसेल तर तुम्हाला ठराविक महिन्यात किंवा वर्षात 6 महिन्यात जितकं पण असेल तुम्हाला ठराविक काळामध्ये वेळ काढून देवासाठी आत्मिक काम करता आलं पाहिजे. आणि समजा जर तसं करत असाल तुम्ही तर ही गोष्ट लक्षात ठेवा की सैतानानं तुम्हाला धन कमवण्यामध्ये गुंतवून ठेवलेलं. तुम्ही कामावरून सुट्टीच करत असाल कधी प्रभूसाठी किंवा आत्मिक कामासाठी तर तुम्ही सैतानाच्या त्या कामधोर मेहनतीच्या पाशामध्ये गुंतला. हे लक्षात ठेवा. तुम्हाला चिंता आहे भविष्याची आणि म्हणून तुम्ही सैतानानं तुम्हाला गुंतवलेला आहे. मनुष्य सैतान काय करतो त्याची कार्य करण्याची ही पद्धत आहे. डायरेक्ट तो पाप करायला लाव, डायरेक्ट तो दारू प्यायला लाव, डायरेक्ट तो व्यसन करायला लाव, तो कामाला लावतो. तो तुला सतत भविष्याची भीती घालतो. तो भीती घालला की जर तू कामाला नाही गेला किंवा जर तू सुट्टी मारण्यासारखी किंवा जर तू पैसा नाही जास्त कमवला तर तुझं भविष्य असुरक्षित आहे. आणि म्हणून भविष्याच्या सुरक्षेसाठी मनुष्य आताचा वर्तमान काळ खराब करतो आणि त्याला इतकं कमवायला लावतो की त्याला जगाच्या देवाच्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष तो देऊ शकत नाही. आणि म्हणून सैतानाचा तो ट्रॅप आहे. धन कमवणे या सैतानाचा ट्रॅप आहे. तुम्ही कमवा पण इतकं कमवण्याच्या इतकं नादामध्ये लागू नका की आत्मिक काम तुम्हाला करताच येणार नाही. आत्मिक कामासाठी जर देवबाप तुम्हाला सांगत असेल की या ठिकाणी यावेळेस सुट्टी काढ, यावेळेस वेळ दे, मला तुझी गरज आहे, त्यावेळेस तुम्ही इतकं फ्लेक्सिबल ज्याला आपण असं म्हणतो लवचिक असलं पाहिजे की हा प्रभूजी तू म्हणतोस तसं मी करायला तयार आहे. कारण तुम्ही त्या ट्रॅप मध्ये गुंतलेले असाल जर तुम्ही ते काढू शकत नसाल तर. कारण सैतान डायरेक्ट रीतीनं मनुष्याकडून पाप त्याला माहिती आहे की हा मनुष्य पापात फसणार नाही पण हा मनुष्य कामाच्या ट्रॅप मध्ये फसू शकतो. त्याला माहिती आहे हा मनुष्य डायरेक्ट पाप नाही करणार पण धन कमवण्याचं जे ओझ आहे ना ते याच्यावर मी लादू शकतो. हा डायरेक्ट एखादी चूक करणार नाही खूप मोठी, व्यभिचार हा करणार नाही, दारू हा पिणार नाही किंवा एखादं काहीतरी चुकीचं जे मोठं काम आहे ते हे करणार नाही. पण याचा देवाचा उद्देश जो आहे ना तो याच्यामधून मी काढू शकतो. याला संसाराची चिंता नाही. कारण संसाराची चिंता तुम्हाला मूळ आत्मिक कामापासूनच डिस्ट्रॅक्ट करू शकतो. होऊ शकतं तसं. कारण सैतानाची कार्य करण्याची आत्ताच्या जगामध्ये ही पद्धत आहे. कारण बरेच लोक या गोष्टीला त्यांना ओळखलंच नाही त्यांनी आणि म्हणून ते आज सैतानाच्या ट्रॅप मध्ये ती कार्य करण्याची काय बरे पद्धती आणि त्या कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये तो डिस्ट्रॅक्ट करतो. तो पापामध्ये फसवू शकत नाही हे त्याला माहिती आहे पण काही लोकांना आत्मिक लोकांना त्याला डिस्ट्रॅक्ट करून ठेवलं. मग कोणत्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवलं असेल? काम करण्यामध्ये, पैसा कमवण्यामध्ये, संसाराच्या चिंतेमध्ये, भविष्याच्या चिंतेमध्ये आणि अशा प्रकारचे वेगवेगळे ट्रॅप असू शकतात की ज्यामध्ये सैतानाने लोकांना फसवून ठेवले. मी आत्मिक गोष्टी लोकांच्या बद्दल बोलतोय. मी जगातले लोक तर ऑलरेडी त्याच्या ट्रॅपमध्ये ऑलरेडी ते त्यानं फसवलेल्या त्याने टाकलेल्या जाळ्यामध्ये ते ऑलरेडी गुंतलेले. त्यांना कोणीही सांगायला गेलं तर ते अशा प्रकारचे काही लोक तर असे आहेत की ते कामासाठीच जीवन जगतात. केवळ कष्टासाठीच मेहनतीसाठीच त्यांचं जीवन आहे. पोटासाठीच कष्ट करणारे बरेच लोक ह्या जगामध्ये. त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा आनंद नाही, कुठल्याच प्रकारचं सुख आणि समाधान त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मिळालेलं नाही. मी बाहेरच्या लोकांचे जे विश्वासात नाही त्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. पण जे आत्मिक आहेत त्यांच्यामध्ये पण सुद्धा सैतानानं अशा प्रकारचा ट्रॅप टाकलेला आहे. ती कार्य करण्याची त्याची पद्धत आहे. ठीक आहे तुम्ही काम करतात, मेहनत करतात, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतात पण इतकं ते मर्यादित ठेवा की देव ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी सांगेल तर तुम्ही त्या बाबतीत लवचिक असलं. ठीक आहे प्रभू मी यावेळेस सुट्टी घेत आहे, मी यावेळेस तू म्हणतोस तशा प्रकारे उपवास प्रार्थना करत आहे, मी यावेळेस तू म्हणतो की मी एखाद्या ठिकाणी जाऊन एक आत्मिक काही 2-3 दिवस मी तुझ्या आत्म्यासाठी वेळ काढायला तयार आहे. तुझ्या सेवेमध्ये काही भार असेल माझा तर मी भार उचलायला तयार आहे. आणि अशा प्रकारची तुमच्या जीवनामध्ये जर देवानं आत्मिक काम करण्यासाठी तुम्हाला संधी दिली तर ती करण्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे, फ्लेक्सिबल असलं पाहिजे. त्या ट्रॅप मध्ये अडकू नका जो ट्रॅप सैतानाने जगातल्या लोकांसाठी लावलेला आहे. आणि म्हणून डिस्ट्रॅक्ट करतो सैतान तो काय करतो कधी कधी अशा प्रकारचे आता जशा प्रकारे पैशाचा ट्रॅप आहे तो डिस्ट्रॅक्ट करतो तशा प्रकारे सोशल मीडिया मधून तो डिस्ट्रॅक्ट करतो. सोशल मीडिया आताचा सोशल मीडिया काय काय आहे? फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब, इंस्टाग्राम असे बरेच सोशल मीडिया अजून बरेच असतील. कदाचित तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारचे ऍप्लिकेशन सोशल मीडियाचे वापरत असाल की ज्यावरती तुम्हाला मेसेज पाठवणे आणि मेसेज स्वीकारणे, तुम्ही जे संदेश पाठवता संदेश
स्वीकारतात, पण तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियावरती 99% व्यर्थ गोष्टी होतात. 1% कोणीतरी त्याच्यावरती चांगलं काम करतो. चांगलं सोशल मीडियावरती जेवढे पण आहे जोक्स असतील, त्याच्यानंतर जोकचे लाखो व्हिडिओ, मी म्हणेन करोडो व्हिडिओ आहेत त्याच्यावरती, आणि त्यांचं काम इतकंच आहे. जे तयार करणारे आहेत ना, म्हणजे जे सोशल मीडिया वापरतात, म्हणजे त्याच्यावरती कंटेंट टाकतात किंवा त्याच्यावरती व्हिडिओ टाकतात, असे खूप थोडे लोक आहेत की जे समाज हितासाठी काम करत आहेत. पण त्यातले मॅक्झिमम लोक जे आहेत केवळ त्यांचा उद्देश त्या सोशल मीडियावर कंटेंट टाकण्याचा हाच आहे की त्यांना पैसा कमवायचा त्यांना स्वतः. आणि व्यर्थ लोक जे आहेत, जे 2 GB 3 GB काय असेल तुम्ही महिन्याला जे रोजचं नेट वापरत असाल, ते सगळं इंटरनेट जे आहे ना, ते नेट केवळ आणि केवळ व्यर्थ लोकांची व्यर्थ कॉमेडी, की कुठल्याही प्रकारे त्याचा तुमच्या आत्मिक जीवनात, तुमच्या कौटुंबिक जीवनात, तुमच्या सोशल जीवनामध्ये, सामाजिक जीवनात काही त्याचा फायदा नाही, ते पाहण्यासाठी तुम्ही वेळ घालता. बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यामध्ये इतकं काही व्यर्थ गोष्टी आहेत, इतकं काही व्यर्थ आहे की ते व्यर्थ पाहता 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 तुमचं मन, तुमचं अंतःकरण, तुमचं जीवन खराब होऊ शकतं. आणि तुम्हाला माहिती आहे आत्ताच्या काळामध्ये शैतान डायरेक्ट लोकांना पाप करायला लावत नाही. त्याला माहिती आहे की हे डायरेक्ट काय पाप करणार नाही, पण सोशल मीडियाच्या ट्रॅकमध्ये मी यांना बसू शकतो. काही लोक इंस्टाग्रामच्या ट्रॅकमध्ये, काही फेसबुकच्या ट्रॅकमध्ये, काही युट्यूबच्या ट्रॅकमध्ये, आणि व्यर्थ व्हिडिओ पाहतो. व्यर्थ त्याचा काहीही त्यांच्या जीवनामध्ये काही मात्र त्यांना उपयोग होत नाही कुठल्याही प्रकारे. एंटरटेनमेंटसाठी तुम्ही पाहत असाल, चांगली गोष्ट आहे, पण एंटरटेनमेंट संपल्यानंतर किंवा तुमचं मनोरंजन संपल्यानंतर तुम्ही तिथून पुढचा जो काही वेळ असेल तो सगळा वेळ व्यर्थ. त्या वेळेचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. व्यर्थ घालवलेला जो वेळ आहे त्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून सैतानाने आज लोकांना, तुम्हाला माहिती आहे का, बऱ्याचशाच गोष्टी ह्या तुमच्या समोर ट्रॅप म्हणून येतात. बऱ्याचशाच गोष्टी, कारण लोक, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जे पाहू इच्छिता ते तुम्हाला दाखवलं जातं. नाही, त्यांना जे दाखवायचं ना ते तुम्हाला दाखवलं जातं. त्यांना जे दाखवायचं ते तुम्हाला दाखवलं जाते. तुम्ही जे पाहू इच्छिता ते तुम्हाला दाखवलं जात नाही. माझ्या बोलण्यावर लक्ष द्या. तुम्हाला असं वाटत असेल की मी आज एखाद्या जो राजकीय मनुष्य आहे त्याच्याविषयी चांगल्या गोष्टी पाहाव्या. तुम्हाला माहिती आहे आज लोकांसमोर सोशल मीडिया इतकं मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला ऑर्गनाईज केलं जातं. ऑर्गनाईज म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की त्यांनी त्या सगळ्या गोष्टी, मग फेसबुक असेल, इन्स्टा असेल, युट्यूब असेल, या सगळ्यावरती किंवा जे काही तुम्ही सर्च कराल गुगलवरती, या सगळ्या गोष्टी एखाद्या व्यक्तीला, जशा प्रकारे आपण पाहायचो ना मोठे मोठे बॅनर लावले जायचे एखाद्या राजकीय माणसाचे किंवा एखाद्या सेलिब्रिटीचे, आणि त्याला म्हणायचो अरे हा व्यक्ती कधी आला, चित्रपटात येत असेल, राजकारणात येत असेल तर त्याचे बॅनर लावले जायचे. पण तुम्हाला माहिती आहे आज काय केलं जातं? आज एखाद्या व्यक्तीला सोशल मीडियावरती प्रमोट केलं जातं किंवा त्यांचे एक सारखे व्हिडिओ तयार केले जातात, आणि असे व्हिडिओ त्याला त्याचे गुणगान गाण्यासाठी, त्याचं स्वभाव दर्शवण्यासाठी, आणि असं बरंच काय काय. मग आपण आले म्हणतो की हा व्यक्ती रोज मला आजच्या दिवसामध्ये का दिसला तर, कारण तुम्हाला तो दाखवला जातो. लक्षात घ्या, तुम्हाला तो दाखवला जातो आणि तुम्ही ते पाहता, आणि मग तुमच्यावरती इम्पॅक्ट होतो. त्या व्यक्तीचं ते लॉन्चिंग असतं, त्या व्यक्तीचं ते लोकांसमोर केलेलं, तशा प्रकारे बॅनर लावले जातात, तशा प्रकारे सोशल मीडियावर लॉन्च केलं जातं. आणि तुम्ही जे पाहू इच्छिता ते पाहिलं जात नाही तुमच्याकडून. तुम्हाला जे दाखवण्यात येतं तुम्ही ते बघता, कारण तुमच्या गळी उतरवण्यात आले बऱ्याचशाच गोष्टी. आणि सैतानानं तुम्हाला माहिती आहे या ट्रॅपमध्ये सगळ्या जगातल्या बऱ्याचशाच सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांना फसवलेलं आहे, आणि लोक फसत आहेत, आत्मिक लोक सुद्धा फसत आहेत. आणि म्हणून सोशल मीडियाच्या कोणत्याही ट्रॅपमध्ये तुम्ही असाल तर त्यातून बाहेर या. इतकंच वापरा सोशल मीडिया जितकं गरजेचं आहे. तुम्ही वापरत असाल व्हॉट्सअप, आनंदाची गोष्ट आहे, पण व्हॉट्सअप मधून ज्ञान नाही मिळत. व्हॉट्सअप मधून डोकं खराब होतं. युट्यूब मधून तुम्हाला असं वाटत असेल फक्त 1%च लोक त्याच्यावर तुम्हाला अशा आढळतील जे खरोखर ज्ञानाच्या गोष्टी सांगतात, पण बाकी 99% खूप कचरा आहे. आणि इतका कचरा आहे की त्या कचऱ्याने तुमचं डोकं खराब होतं. आणि म्हणून गरजेचं त्यालाच केवळ सबस्क्राईब करा. जे गरजेचं नसतील त्यांचे व्हिडिओज पाहू नका, त्यांना फॉलो करू नका, त्यांना अनफॉलो करा. लक्षात घ्या, गरजेच्याच लोकांना जे तुम्हाला खरोखर ज्ञान देतात, आत्मिक गोष्टीकडे घेऊन जात असतील किंवा तुमचं काही एंटरटेनमेंट, चांगलं एंटरटेनमेंट होत असेल तर त्याच लोकांना केवळ फॉलो करा, नाही तर त्यांना ब्लॉक करण्याची वेळ आहे. लक्षात घ्या,
कारण सैतानाने तुम्हाला काय केलेलं आहे बरं? फसवलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या बुद्धीने चालतो, नाही, तुम्ही तुमच्या बुद्धीने नाही चालत. लक्षात घ्या, आपण केवळ लहानपणी, तुम्ही विचार करा, आपण लहानपणी केवळ लाईफ बॉय साबण वापरत होतो. घरातले सगळेजण वापरत होतो का? लाईफ बॉय वापरत होतो. आपल्यापैकी मॅक्झिमम जे माझ्या वयाचे असतील ते सगळेजण यातून आलेले. कदाचित आपल्याला 2-3 साबण माहित असतील. लाईफ बॉय, लक्स, अजून काय? हमाम साबण. अरे दिवाळीला मोती साबण असायचा तो एकदम, जो आपण वापरायचो तो, माहित आहे. पण आज माझ्याच घरामध्ये आम्ही 4 साबण वेगवेगळे वापरतो. वेगवेगळ्या कलरचे ते वेगवेगळ्या कंपन्यांचे पण आहेत. माझ्याच घरातली गोष्ट सांगतो, तुम्हाला तुमचं मला माहित नाही, पण तुमच्या पण घरात वेगळं असेल कदाचित. आपण फरशी धुण्यासाठी काय वापरायचो? फिनेल, बरोबर ना? फरशी साफ करण्यासाठी काय वापरायचो आपण? फिनेल. पण तुम्हाला माहिती आहे, आज बाथरूम मध्ये फरशीची खालची फरशी आहे ती धुण्यासाठी वेगळं आहे, लायझॉल का काहीतरी अजून त्याला म्हणतो, आणि जी वरची आहे ती धुण्यासाठी वेगळं आहे, टॉयलेट आहे ते वेगळं, बेसिन आहे ते वेगळं. माझ्याच घरात 4 आहे. कोण सांगितलं आपल्याला हे? आपल्याला कोण सांगितलं हे सगळं करायचं म्हणून? अहो, त्या कंपनीने सांगितलं आपल्याला हे. त्या कंपनीने सांगितलं की लक्ष माझ्यासाठी चांगलं आहे, लाईफ बॉय माझ्यासाठी. माझं घर, माझ्या घरातले, माझे आई वडील, मी, बहीण आणि आम्ही 4 जण माझ्या घरामध्ये होतो. आम्ही 4 जण एकच वापरायचं आणि आम्हाला कधी इन्फेक्शन झालं नाही. एकच वापरायचं आम्ही, आम्हाला इन्फेक्शन कधी झालं. पण आम्हाला आत इन्फेक्शन, आता इन्फेक्शन होणार म्हणून कोण सांगते? सोशल मीडिया सांगतं, ऍडव्हर्टाईज सांगते, टीव्ही सांगते आपल्याला. हे सांगतात ना, कोण सांगतं आपल्याला हे सगळं? हे सांगतात. आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. आपण विश्वास ठेवला की फिनेल जे आहे ते फरशी साफ करतं, तेच फिनेल जे बेसिन आहे ते साफ नाही करू शकत. हे आपल्याला कोण सांगितलं? आपण सांगितलं स्वतःला? नाही, त्यांनी सांगितलं आपल्याला. आणि मग आपण विकत आणलं. आपल्या गळी उतरवण्यात आलेलं हे सगळं, आपल्याला सांगण्यात आलेलं की असंच करायचं म्हणून, आणि आपण ते करत आहोत. आपण ते करत आहोत. सैतान असंच करतो. सैतान आपल्याला सांगतो की हे तुला पाहणं गरजेचं आहे, हे तुला पाहायला पाहिजे, आणि हे नाही पाहिलंच तर तुझं इंटरनेट कसं होणार? 2 GB मारलंच पाहिजे, इंटरनेट नाही वापरलंच पाहिजे, दिवसभरात संपलंच पाहिजे. कोण ना का संपला पाहिजे तुझं? मग तुला मनोरंजन काय? तुझ्याशी कोण बोलत नाही. लक्षात घ्या, आपण ह्या सोशल मीडियाच्या ट्रॅकमध्ये, सैतानाच्या ऍडव्हर्टाईजच्या ट्रॅकमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आपल्याला गरजेच्या नव्हत्या त्या वापरण्याच्या ट्रॅकमध्ये आपण फसलेलो आहोत. सोशल मीडिया नव्हता त्यावेळेस आपण जगत होतो. जर गप्पा मारून का जगत होतो ना, गप्पा मारत होतो आपण. ज्यावेळेस काहीच नव्हतं, फोन सुद्धा नव्हता आपल्याजवळ, मोबाईल पण नव्हता, त्यावेळेस आपण लँडलाईन वरून, कॉइन बॉक्स वरून टाकून सुद्धा फोन करत होतो. नसेल त्यावेळेस कॉइन बॉक्सच्या पण अगोदर पत्र लिहित होतो. जिवंत होतो ना आपण, का संपलं होतं? एंटरटेनमेंट नव्हतं का आपल्याला? टीव्ही नव्हती आपल्याला, पण आपण त्या चावडी समोर, आमच्या गावामध्ये चावडी होती. तुम्हाला माहिती आहे चावडी म्हणजे ते हे असतं ग्रामपंचायत, तिथे एकच मोठा टीव्ही असं, सगळं गाव तिथंच क्रिकेट बघायला जातो. आम्ही तिथंच आहे, पण टीव्ही बघत होतो. पण आपल्याला आज सांगण्यात आलेलं प्रत्येकाजवळ वेगळा टीव्ही, आणि बघत आहोत आपण. फसलो ट्रॅपमध्ये, बऱ्याच लोकांना फसवलं. तुम्ही वापरा, मोबाईल वापरायला नाही, पण लिमिटेड वापरायला शिका. लिमिटेड वापरा. सोशल मीडिया इतकं वापरा की जितकं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच लोकांना फॉलो करा की जे लोक तुम्हाला काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी शिकवतील. त्या लोकांनाच केवळ सबस्क्राईब करा की जे लोक तुम्हाला अनंत काळाच्या जीवनाकडे घेऊन जातात. जे तुम्हाला कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीमध्ये फसवतील त्यांना नका, त्यांना सबस्क्राईब करू नका किंवा त्यांना फॉलो करत राहू नका. विनाकारण जे अनवॉन्टेड आहे असे जोक्स किंवा ज्या जोकच्या द्वारे काहीच नाही, कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही. कारण तुम्ही त्यांचं पोट भरत आहात. तुम्ही पाहू, लक्षात घ्या, तुम्ही पाहताय खरं, पण पोट कुणाचं भरते? त्या जोक तयार करणाऱ्या, व्हिडिओ तयार करणाऱ्याचं पोट भरते, आणि तुमच्या जीवावर तो जगत आहे. लक्षात घ्या, बऱ्याचच लोकांना हे समजत नाही, आणि सैतानाने हे ट्रॅपमध्ये फसवलेलं होतं. आणि म्हणून सोशल मीडिया वापरा, पण लिमिटेड वापरा. कारण सोशल मीडिया हे ट्रॅप आहे, डिस्ट्रॅक्शन आहे. म्हणजे तुम्ही बायबल वाचण्याचा वेळ त्याला द्या, प्रार्थना करण्याचा वेळ त्याला द्या. तुम्ही 1 तास पण बसाल, पण मध्यस्थीची प्रार्थना करायला मी बोलवतो. गुरुवारी बोलवतो लोकांना, बऱ्याच ते येत नाही. का माहिती आहे? कारण संध्याकाळची वेळ कशाची असते. आता जर मी म्हणालो की रोज संध्याकाळी आपण 1 तास मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत ऑनलाईन मध्ये, तर किती लोक बसतील तुमच्या मध्ये मला माहित नाही. 50% पेक्षा पण कमी असणार. 100% मी खात्री देतो तुम्हाला.
पण फेसबुकवरचा वेळ तुमचा काय होणार बरं, कमी होणार. सोशल इन्स्टावरचा वेळ कमी होणार. आणि तो वेळ तुम्हाला रात्रीचा जो वेळ तुम्ही दिलेला आहे, जे युट्यूबवरचे व्हिडिओ पाहणार ते प्रार्थनेसाठी तुम्ही दिले. आणि त्यामुळे निश्चितार्थाने तुम्हाला ते जड जाईल. तुम्हाला जर कोणी म्हणालं की तुम्हाला रात्रीचं 9 ते 10 1 तास बायबल वाचायचंय, तर तुम्ही ते वाचू शकत नाही का? पण तुम्हाला जर म्हणालं फेसबुक 1 तास चालवायचंय, तर तुम्ही 1.5 तास चालवायला एका टाइम. हे रिअलिटी आहे, लक्षात घ्या, हे सत्य आहे, याला टाळू नका. कारण बऱ्याच वेळेस होतं काय की डिस्ट्रॅक्शन जे आहे, जे भ्रमित होणं आहे, ते भ्रमित होणं सैतानाने असं छोट्या छोट्या गोष्टी, असं खूप काही मोठा आपण करत नाही चुका, पण ह्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद काळाचं मोठं जीवन गमावणार ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून. आणि म्हणून पैसा डिस्ट्रॅक्ट करत असेल तर त्यातून बाहेर या. सोशल मीडिया डिस्ट्रॅक्ट करत असेल, मी तुम्हाला आनंद काळाच्या जीवनापासून, देवापासून, तर त्यातून बाहेर या. सगळ्यात महत्वाची अजून 6वी गोष्ट, सैतानाची कार्य करण्याची पद्धत. इफिसियन्स पत्र 4 अध्याय आणि 3 वचन. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखवयात झटत जा. प्रेज द लॉर्ड. बाजूवाल्याला सांगा की तुला वेगळं व्हायचं नाही. बाजूला सांगा वेगळं व्हायचं, तुला वेगळं व्हायचं नाही. सैतान त्याची कार्य करण्याची अजून एक पद्धत आहे, तो डिवाइड करतो. तो सैतान डिवाइड करतो. बाजूला सांगा सैतान तुला वेगळं करतो. तो कुणाकुणापासून वेगळं करणार माहिती तुम्हाला? तो तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून, पहिली गोष्ट म्हणजे तो तुम्हाला कुटुंबापासून वेगळं करतो. कारण त्याला माहिती आहे की हा कुटुंबापासून वेगळा झाला तर हा माझं खूप मोठं एक पात्र बनू शकतो. मी याच्यामध्ये मला हवं ते पेरू शकतो, मला हवं ते याच्याकडून मी करवून घेऊ शकतो. आणि म्हणून तो तुम्हाला कुटुंबापासून वेगळं करेल. कुटुंबापासून वेगळं होण्याचा प्रयत्न करू नका. कारण सैतान कुटुंबामध्ये जर भांडणं कोण लावण्याचं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असेल तर तो सैतान करतो. सगळ्याच गोष्ट सैतानावर आपण देतोय, सगळा जोर किंवा त्याच्यावरतीच. पण बऱ्याच वेळेस माणसं सुद्धा ह्या गोष्टीला कारणीभूत असतात. सैतान तर केवळ काय करतो, एक ट्रिक टाकून देतो, ठीक आहे एवढंच फक्त. बाकी पुढचं भांडण कोण लावतो? आपण स्वतः लावत असतो. बाकी पुढचं काही तो काम करत नाही. त्याला फक्त तो काडी पेटवून टाकायचं काम. त्याच्यामध्ये जर जळण सरपण कोण टाकत असेल तर ते आपण स्वतः टाकायचं. जे काही सरपण टाकायचंय, आग भडकण्यासाठी रॉकेल होतायचं काम कोण करतं? फक्त आपण स्वतः करतो. कारण आपल्याला हर्ट होतं लगेच. आपण एखादी गोष्ट पत्नी किंवा एखादी गोष्ट पतीकडून ज्यावेळेस येते, एखादी रागामध्ये होऊ शकतं. एका घरामध्ये पती पत्नी ज्यावेळेस राहतात त्यावेळेस राग, द्वेष, मत्सर, एकमेकांच्या भावना, एकमेकांचे विचार एकमेकाला आवडत नाहीत आणि असं खूप काही, एकमेकांचे विचार जुळत नाही, कार्य करण्याची पद्धत वेगळी असते बऱ्याच वेळेस. असं सगळं काही असतं. पण या सगळ्या वेळेस महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला सैतानाचा ट्रॅप समजला पाहिजे. कारण ज्या वेळेस तुम्ही वेगळं होण्याचा किंवा एक अबोला धरण्याचा निर्णय ज्यावेळेस घेताना त्यावेळेस तो सैतानाकडून ट्रॅप असू शकतो, लक्षात घ्या. किंवा तुम्ही तुमचे विचार पूर्णपणे भिन्न करून तुम्ही तुझं तू आणि माझं मी बघतो अशा प्रकारचं जी भावना आहे ना ती सैतानापासून असू शकते. कारण अशा वेळेसच सैतान तुमच्याकडून हवं ते करून घेतो. बऱ्याच लोकांचं दारू पिण्याचं कारण पती पत्नीचं भांडण आहे. बऱ्याच लोकांचं व्यभिचार करण्याचं कारण हे पती पत्नीचं भांडण आहे. बऱ्याच लोकांचं जीवनामध्ये बाहेर पाहण्याचं, पती बाहेर पाहण्याचं किंवा पत्नी बाहेर पाहण्याचं, याचं कारण ते एकमेकापासून वेगळे आहेत पती पत्नी, म्हणून ते बाहेर त्यांचं लक्ष घालतात. बऱ्याच लोकांचं जीवन जे आहे ते अशा प्रकारे कुठल्या तरी चुकीच्या कामात पापात फसण्याचं कारण आहे की ते वेगळे झाले. तुम्ही जर एकत्र असाल तर निश्चित अर्थाने तुम्ही एकमेकांसाठी साह्य असाल, एकमेकांसाठी मदतीचं कारण करा, एकमेकांसाठी मदत करणार असाल. आणि म्हणून ऐक्य तुम्हाला देऊ केले तर ते ऐक्य गमावू नका. कारण सैतान काय करतो, डिवाइड करतो आणि त्याला हवं ते करून घेतो. आणि डिवाइड करण्याचा आत्मा जो आहे तो देवाचा आत्मा नाही. देव तर एकत्र करतो. कारण बायबल सांगतं की जे देवानं जोडलेले ते मनुष्याने तोडू नये किंवा वेगळं करू नये. देवानं जर तुम्हाला एकत्र आणलेलं आहे तर तुम्ही वेगळं होण्याचा विचार करू नका. कारण देवा सैतानाची इच्छा आहे की तुम्ही वेगळं व्हावं. मग सैतान पती पत्नींना एकमेकांपासून वेगळं करेल, भावाला बहिणीपासून, बहिणीला भावापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करेल, आई वडिलांना मुलांपासून आणि मुलांना आई वडिलांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करेल. आणि पाश्चिमात्य देशामध्ये जिथं वेस्टर्न कल्चर आपण ज्याला म्हणतो त्या देशामध्ये अशा प्रकारचं वेगळं जे आहे ते वेगळं पण खूप आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा हळूहळू ते आलेलं आहे. पण पाश्चिमात्य देशामध्ये ते आई वडील ही वाट पाहत असतात की मुलगा 18 वर्षाचा कधी होतो. तिकडची गोष्ट
आणि मुलगा पण याची वाट पाहत असतो, कारण लिगली 18 वर्षापर्यंतच आई वडिलांनी मुलाला सांभाळायचं असा कायदाच आहे. आणि त्याच्या पुढे आई वडिलांना त्यांची जबाबदारी, मुलाची जबाबदारी सांभाळण्याची गरज नाही असं तिथलं कायदा सांगतो. आणि मुलगा आई वडिलांच्या घरी 18 वर्षापर्यंत तो राहायचा. त्यांनी 18 वर्षानंतर तो बांधील नाहीये आई वडिलांजवळ राहण्यासाठी. त्यानं स्वतःचं घर बनवायचं, काय करायचं. आता वरवर पाहता ही गोष्ट खूप चांगली दिसते की 18 वर्षानंतर तो स्वतंत्र आहे. पण तुम्हाला माहित आहे मॅक्झिमम जी मुलं आहेत, म्हणजे जे जास्तीत जास्त मुलं आहेत की ती वाईट मार्गाला 18 वर्षानंतर लागतात. कारण एक प्रकारचं जे कंट्रोल आहे ते कंट्रोल पण पूर्णपणे निघून जातं. त्याला हवं तर त्याच्या मनाप्रमाणे करू शकतो. त्यातला एखादा आत्मिक असेल, त्यातला एखादा देवाशी जोडलेला असेल तर तोच कंट्रोल मध्ये राहतो, देवाच्या सानिध्यात राहतो. आणि मॅक्झिमम जे आहे त्याचं कॅरेक्टर खराब होतं. का खराब होतं? कारण वेगळे झाले, डिवाइड झाले. आणि म्हणून सैतानाने डिवायडेशन आणलेलं आहे. डिवाइड ज्यावेळेस तुम्ही होता त्यावेळेस तुमच्यावरती कंट्रोल राहत नाही. कोणी तुम्हाला चांगलं वाईट, हे बरोबर नाहीये, हे चांगलं आहे, हे सांगण्यासाठी कोणीही तुमच्याजवळ उपस्थित नसतं. आणि तुम्ही पूर्णपणे जे हवं ते मनाला करू शकता. आणि सैतानाने हे केलेलं आहे. पाश्चिमात्य देशात खूप लवकर झालं, आपल्या देशात अजून झालेलं नाही. निश्चित अर्थाने कुटुंब एकसंघ असणं ही देवबापाची योजना आहे. आपलं असं म्हणतो की हे कुटुंब एकसंघ असणं ही माणसाची योजना नाही, ही प्रभूची योजना आहे की कुटुंबाने एकसंघ राहावं. कारण कुटुंबातले लोक एकमेकांना पूरक असतात, समजूतदारपणा दाखवतात आणि एकमेकांना पडण्यामध्ये ते उचलून धरण्यासाठी मदत करतात. आणि म्हणून डिवाइड होणं ही सैतानाची योजना आहे. तर डिवाइड होऊ नका. कारण एक पहिली गोष्ट म्हणजे तो तुम्हाला परिवारापासून विभक्त करेल. दुसरी गोष्ट कशापासून विभक्त करेल? तो तुम्हाला चर्च पासून विभक्त करेल. बरेच लोक जे चर्च पासून विभक्त झाले, मंडळीपासून विभक्त झाले, ते काय करतात बरं? खूप मोठ्या पापामध्ये फसण्याचा चान्सेस जास्त असतो. कारण बऱ्याच वेळेस विभक्त झालं की कशामुळे होतं? हर्ट झाल्यामुळे, एखादं वाक्य दुखावल्यामुळे विभक्त होतं. त्यांना असं वाटतं की आता माझ्या मनासारखं तिथं केलं जात नाही म्हणून मी तिथं जाणार नाही, माझ्या म्हणण्यासारखं बोललं जात नाही म्हणून मी तिथं जाणार नाही. पण मॅक्झिमम जे लोक, मी तुम्हाला माझ्या आतापर्यंत सेवेचा अनुभव सांगतो की ज्यांनी अशा प्रकारे कुठलं तरी कारण जे देवाला मान्य नाही, असं कारण देवाला मान्य नाही किंवा देवानं त्यांना पाचारण नव्हतं केलं पण ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेनं बाहेर गेले, असे सगळेजण आज भटकलेले. सगळेच पाचारणाला धरून बाहेर गेले असतील तर ते सुरक्षित आहे. का? कारण देवाची इच्छा होती की त्यांनी बाहेर जावं. देवाची इच्छा होती की त्यांनी ते काम करावं जे मी करतोय, ते काम करू नये की जे मी करतोय. म्हणजे माझ्यापेक्षा वेगळं काहीतरी त्यांना करायचं होतं म्हणून देवाने त्यांना वेगळं केलं माझ्यापासून. ते देवाच्या इच्छेने वेगळे झाले. पण समजा जे आपल्या स्वतःच्या इच्छेने काहीतरी दुखावलं, काहीतरी वाईट वाटलं, काहीतरी असं प्रॉब्लेम आला आणि म्हणून ते वेगळे झाले. कारण सैतानाने त्यांना डिवाइड केलं होतं आणि ते आज सैतानाच्या पाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्स मध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीत आहेत. ते आज देवामध्ये इतके टिकून नाही जितके असायला हवे, इतके वाढले नाही जितके वाढायला हवे होते, इतके त्यांच्या जीवनामध्ये आत्मिकता दिसून येत नाही जितकी असायला हवी होती. आज त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाहीत. बऱ्याच लोकांना ही गोष्ट हर्ट होते. त्यांना असं वाटतं अरे पास्टर पासून वेगळं झाल्यानंतर अशा प्रकारे होऊ शकतं. हो, कळपातून वेगळं झाल्यानंतर अशाच प्रकारे सैतानाला माहिती असते की हा माझा आता जे म्हणत मी काय ऐकणार, ज्या गोष्टी त्याच्याकडून मला करून घ्यायचे अगदी चांगल्या प्रकारे मी करून घेऊ शकतो. आणि म्हणून अशा प्रकारे होऊ नये यासाठी तुम्हाला डिवाइड झालं नाही पाहिजे, वेगळं. कारण वेगळं पण ही कधी कधी सैतानाच्या सामर्थ्याने सुद्धा असू शकतं. नेहमीच देवापासून असेल असं नाही. देव पण वेगळं करतो, ही गोष्ट मला माहिती आहे चांगल्या प्रकारे की देव पण मनुष्याला काय करतो? वेगळं करतो. मार्टिन ल्युथर जर नसते, वेगळे झाले नसते कॅथलिक चर्च पासून तर आज पेंटिकॉस्टल चर्च उभा नसतं. लक्षात हे मला माहिती आहे. मार्टिन ल्युथर हे देवानी वेगळं केलं. त्यांना देवाने कॅथलिक चर्चच्या विरोधात आणि त्या ठिकाणच्या असलेल्या नियमांच्या विरोधात तो वेगळा झाला आणि त्याने काय केलं बरं? एक वेगळं ते देवाच्या वचनानुसार ते म्हणाले की नीतिमान विश्वासानं जगेल हा नियम त्यांनी आणला, हे वचन त्यांनी आणलं आणि त्यांनी नवीन कराराचं पालन करायला चालू केलं आणि नवीन करार छापण्यासाठी मदत केली. आणि असे बरेच लोक आहेत. बायबल ज्यांनी सुरुवातीला प्रेसमध्ये छापलं त्या माणसाला मारून टाकण्यात आलेलं आहे. तेव्हा माहिती आहे बायबल जे छापलं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं ज्यांनी, त्यांनी नंतर त्याला मारून टाकण्यात आलं. का मारून टाकण्यात आलं? कारण तो वेगळं काहीतरी करत होता. पण ती देवाची योजना होती. प्रेज द लॉर्ड. देव पण वेगळं करतो
पण जर देव वेगळं करतो तर तो मनुष्य पुढे जाऊन खूप मोठे यशस्वी होतो. त्याच्याद्वारे देव त्याचा उपयोग पण करून घेतो. पण समजा जर तो व्यक्ती त्याचा देव उपयोग पण करून घेत नाहीये, काहीच नाहीये, त्याचं जीवन पूर्णपणे चर्चमध्ये होता तर उलट शांतीमध्ये होता, बाहेर गेल्यानंतर अंधकारात जीवन जगतोय, तर निश्चित अर्थाने तो स्वतःच्या बुद्धीने वेगळा आणि स्वतःच्या बुद्धीने स्वतःच्या विचाराने सैतानानं वेगळं केलेला मनुष्य निश्चित अर्थाने सैतानासाठी खूप मोठं तो पात्र बनतो काहीतरी वाईट करण्याचं, मंडळी डिस्टर्ब करण्याचं, वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करण्याचं. देवाने वेगळं केलं असेल, तुम्हाला देवाने स्पष्ट वाचार दिला असेल तर तुम्ही यशस्वी होणार. देव तुम्हाला वाढवणार, देव तुमच्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी घडवून आणणार, कारण त्याची योजना आहे ती तुम्ही वेगळं व्हावं. आणि बऱ्याच वेळेस देवाची योजना असते ना त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं कोणी अटकाव करू शकत नाही. जशा प्रकारे शल्मोनापासून रहबाम वेगळा झाला, पण रहबामाला परमेश्वराने आशीर्वादित केलं, म्हणजे शल्मोनाला पण देवाने आशीर्वादित केलं, पण देवाची योजना होती की त्याने वेगळं व्हावं आणि वेगळे झाले तर निश्चित अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडून आल्या. पण ज्यावेळेस लोट आणि अब्राहमापासून वेगळे झाले त्यावेळेस मात्र लोट समस्येमध्ये पडला. देवाची इच्छा होती की लोटाने त्याच्याबरोबर काय करावं, सामंजस्यपणे वागवण्यास म्हणावं, ठीक आहे आपण सोबत राहूया, आपण सोबत राहू, कारण तुझ्यासोबत राहिल्याने मला एक आशीर्वाद आहे, मला तुझ्यामध्ये आत्मिकता आहे. पण ती आत्मिकता त्याने गमावली आणि त्याने फक्त आणि फक्त त्या हरियालीकडे, हिरव्या गोष्टीकडे, हिरव्या जागाकडे पाहिलं आणि त्याचं संपूर्ण कुटुंब नाश पावलं. बऱ्याच वेळेस आत्मिक माणसापासून वेगळं होत असताना हा विचार केला पाहिजे, आत्मिक चर्च पासून वेगळं होत असताना विचार केला सैतानापासून ट्रॅप आहे की देवापासून वेगळं होतं. आणि ज्यावेळेस तुम्हाला हे समजेल, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही शांत राहा आणि प्रार्थना करा. पण प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला निश्चित ज्यावेळेस मार्ग मिळेल त्यावेळेस मात्र तुम्ही निर्णय घेऊ शकता. आणि म्हणून डिवायडेशन ज्यावेळेस सैतान करतो त्यावेळेस अशा प्रकारे ऐक्यता ही देवापासून आहे. डिवायडेशन कधी कधी हे सैतानापासून असतं आणि देव सुद्धा डिवाइड करतो, पण एक खूप चांगलं डिवायडेशन असतं देवाचं. त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट, पहिले तिमोथेय 7:4 अध्याय, दुसरे तिमोथेय 4 अध्याय 7 वचन. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या ठिकाणी पौल जो आहे तो तिमोथेयाला पत्र लिहित आहे. तिमोथेयाला तो सांगत असताना काय सांगतो, जे सुयुद्ध ते मी केलं. 4 अध्याय 7 वचन वाचतो तुम्ही. पौल काय म्हणतो की मी सुयुद्ध केलं. आता सुयुद्ध कोणत्या परिस्थितीत केलं पौलाने? सुयुद्ध जे आहे ते कोणत्या परिस्थितीत केलं? अडचणीमध्ये, समस्यांच्या मध्ये. तुम्हाला ठाऊक आहे की पौल ज्यावेळेस तुरुंगात होता त्यावेळेस त्याचं जीवन हे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये होतं. पौल तुरुंगामध्ये कोणी सुखी आणि आनंदी नसू शक्य. तुरुंगामध्ये काही सगळ्या प्रकारच्या सुविधा नसतात. तुरुंगामध्ये काही वेगळं, कारण ते रोमन सरकार होतं आणि त्याच्यानंतर टायटस नंतर जे आलेलं जे सरकार होतं, म्हणजे रोमन राज्याच्या अधीन, न्यूरो राज्याच्या अधीन जे होतं त्या काळातलं जे सरकार होतं ते अतिशय क्रूरपणे शिष्यांना आणि त्याचबरोबर पौलासारख्या अशा बऱ्याच देवाच्या सेवकांना तुरुंगामध्ये टाकून त्यांचा हाल केलं जातं. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीत पौल जो आहे तो म्हणतो की मी सुयुद्ध केलं, मी चांगलं युद्ध केलं, आता माझा पर्याय काळ जवळ आलेला आहे, मी देवाच्या जवळ जाणार आहे. आणि अशा परिस्थितीत सुद्धा तो एक देवासोबत एक विश्वास योग्यता टिकवून आहे. तुम्हाला माहिती आहे अशा परिस्थितीत टिकलेला व्यक्ती जो आहे तो निश्चित अर्थाने अनंत काळाच्या जीवनामध्ये पोहोचतो. कारण पौलाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की मी धाव संपवली. कसल्या परिस्थितीत? अडचणीमध्ये, समस्यांच्या मध्ये, दुःखांच्या मध्ये. सैतान वेगवेगळ्या प्रकारच्या अशा अडचणीमधून ज्यावेळेस घेऊन जातो, कारण त्याची कार्य करण्याची ही पद्धत आहे की बऱ्याच वेळेस तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागेल, बऱ्याच वेळेस दुःखाचा सामना करावा लागेल, बऱ्याच वेळेस तुम्हाला अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीतून जावं लागेल की ती अशक्य आहे असं तुम्हाला वाटेल. तुम्हाला असं वाटेल की यामध्ये मी जिवंत नाही राहू शकत, यावेळेस मी कुठल्याही प्रकारे सर्वाइव्ह, ज्याला आपण म्हणतो ना, सर्वाइव्ह नाही करू शकत, किंवा यावेळेस मी टिकणं मुश्किल आहे किंवा अवघड आहे, अशक्य आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला जावं लागेल आणि अशा परिस्थितीत तुमचा विश्वासाची पारख होईल. केवळ विश्वासाची पारख होणार नाही, तुमच्या ज्याला आपण विश्वास योग्यता म्हणतो टिकून राहून तेच करत राहणं, जे बायबलला अपेक्षित आहे तेच करत राहणं, हे तुमच्यासाठी खूप कठीण असेल. आणि ज्यावेळेस तुम्ही ते करत आहात त्यावेळेस पौलासारखं म्हणू शकता की मी धाव संपवली, विश्वास राखला, आता माझ्यासाठी एक खूप वाट बघतो. ख्रिस्ती जीवन बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं
की ख्रिस्ती जीवन किंवा विश्वासाचं जीवन एक आरामदायक जीवन आहे? किती लोकांना असं वाटतं की विश्वासाचं जीवन एक आरामदायक जीवन आहे? तुम्ही हात नाही वर करणार आहात, पण बाजूला सांगा विश्वासाचं जीवन हे आरामदायक जीवन आहे. कारण संकटामध्ये विश्वास कमजोर होतो, संकटामध्ये अडचणींच्या मध्ये तुमचं टळमळतं तुम्ही. बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटतं देव माझ्या बरोबर आहे की नाही, देवाचा आत्मा माझ्या बरोबर आहे की नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की देवाने मला सोडून तर दिलेलं नसेल, आणि देवाच्या मोठ्या मोठ्या सेवकांना असं वाटलेलं बरं, असं तुम्हीच केवळ असं वागता किंवा असं विचार करता असं कोणी नाहीये. बायबलमध्ये सुद्धा अशा बऱ्याच लोकांना, दाविदाने अशी बरीच स्तोत्र लिहिलीस की त्यावेळेस त्या स्तोत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की हे माझ्या जीवा तू का कमजोर झालास किंवा का थकलेला आहेस, देवावर आशा ठेव. ज्यावेळेस पौल असं म्हणतो त्यावेळेस दावीद सुद्धा असं म्हणतो. एलिया असं म्हणाला, एलियाला असं वाटलं की माझा मृत्यू यावा, आणि तो थकला, कंटाळला, दमला. कारण राहाब आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारी जी इश्मेल होती, त्या इश्मेल समोर तो त्याचं जीवन पूर्णपणे त्याला असं वाटलं की आता इश्मेल मला मारून टाकणार, राहाब मला मारून टाकणार. एक मोठा पराक्रम त्याने केलेला होता, आणि जे बाळाचे संदेश होते त्याच्यापैकी 450 संदेशांना त्याने मारून टाकलं. आणि अशा नंतर सुद्धा त्याला असं वाटलं की आता परमेश्वर काय करेल बरं, माझ्या जीवनाला मारून टाकावं किंवा मी संपावं असं त्याला वाटलं. आणि 40 दिवसाचा एक मोठा प्रवास करून ज्यावेळेस तो देवाचा डोंगर होरेब या ठिकाणी पोहोचला, त्या ठिकाणी प्रभूला म्हणाला की प्रभूजी मी खूप चांगला माणूस नाही, कारण तुम्हाला मारून टाक. असा मनुष्य की ज्यानं प्रार्थना केली आणि देवाने आकाश कपाटात थांबवले आणि पाऊस पाडला 3.5 वर्ष. असा मनुष्य थकला, असा मनुष्य कंटाळला, त्याला असं वाटलं की नाही माझ्या जीवनात काही होऊ शकत. आणि देव त्याला म्हणाला की मी तुझं पुन्हा एकदा पुनर्स्थापना करेन, पुन्हा एकदा मी तुला उभं करेन. कारण तुला असं वाटतंय की मी संपलो, पण तुझं मात्र कार्य संपलेलं नाही. तुला राजांचा अभिषेक करण्यासाठी मी निवडलेलं आहे. तुला जाऊन देवाचं काम करायचंय, तुला प्रार्थना करायची, आणि त्या प्रार्थनेबरोबर परमेश्वर तुझ्या जीवनातून एक मोठं सामर्थ्याचं काम उभं करणार आहे. आणि निश्चित अर्थाने त्याच्यानंतर एलिया आला, अलिशाला त्याच्यानंतर अभिषेक केला, असायला त्याच्यानंतर अभिषेक केला, आणि परमेश्वर अशा प्रकारे येहूला त्याच्यानंतर अभिषेक करण्यासाठी नेमण्यात आलं. अशा प्रकारे बऱ्याचशाच गोष्टी एलियाला त्या सगळ्या संकटानंतर झालेल्या त्या जीवनात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस सैतान अशा प्रकारे तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षा करतो की आपण देवाविरुद्ध काहीतरी चुकीचं बोलू, देवाविरुद्ध काहीतरी अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या की जे देवाला आवडत नाही. मग ते पाप असेल, मग वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या गोष्टी असतील की जे देव तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षित ठेवत नाही. आपण विश्वास टाकून द्यावा, बायबल वाचू नये, प्रार्थना करू नये, किंवा आपण येशूला म्हणावं की आता ठीक आहे, मला आता विश्वास बाद झाला, इथून पुढे मी काही विश्वास ठेवणार नाही असं म्हणावं असं त्याला वाटत असतं. आणि म्हणून त्यासाठी तो सतत प्रयत्न करतो, कारण त्याची ही कार्य करण्याची पद्धत आहे. आणि म्हणूनच त्यानं योबाच्या जीवनामध्ये संकट आणलं. देवाला यासाठी कन्व्हिन्स केलं की मी योबाच्या जीवनात काय आणेन, संकट आणेन, आणि या संकटाच्या द्वारे त्याची परीक्षा घेण्यात येईल. आणि बघ योग जो आहे तो तुला सोडून कसा निघून जातो, यासाठी देवाला त्यांनी कन्व्हिन्स केली. आणि देव कन्व्हिन्स झाला, देव म्हणाला ठीक आहे जा, योगाच्या जीवनामध्ये संकट होईल तर जीव मात्र घ्यायचं. संकट आली, अडचण आहे, पण देवाने आपला विश्वास सार्थ ठरवला. आणि योग जो आहे तो योग फसला नाही पापामध्ये, योग वाईटामध्ये फसला नाही. देवाची निंदा त्याने केली. त्याची बायको म्हणत होती की तू काय कर, देवाची निंदा कर आणि मरून जा, मरून जाऊन तू सुसाईड कर. पण त्याने ना आत्महत्या केली, ना देवाची निंदा केली, ना तो मरून गेला, ना देवापासून नाम केला. देव वाईट आहे असं म्हणाला नाही, काही नाही. कारण त्याला माहिती होते की जरी माझी परीक्षा होत असली तरी देव मात्र मला सांभाळणार, देव मला याच्यातून बाहेर घेऊन जाणार. आणि त्याचा काळ मोठा होता, त्याचा काळ काही छोटा नव्हता परीक्षेचा, पण त्या सगळ्या परिस्थितीत तो पलीकडे गेला. म्हणून संकट, अडचणी, समस्या, दुःख, वेदना या तुम्हाला कमजोर करतील, पण विश्वासापासून तुम्हाला बाजूला जायचं नाही, कारण ही सैतानाची कार्य करण्याची पद्धत आहे. त्याद्वारे तुमचा विश्वास कमजोर करायचा प्रयत्न केला जाईल, तुम्हाला तुमचा आत्मिकता कमजोर करायचा प्रयत्न केला जाईल, त्याद्वारे तुमची सहभागिता बंद करायचा प्रयत्न केला जाईल, तुम्ही देवाला नावं ठेवावं यासाठी प्रयत्न केला जाईल. पण हे सगळं होत असताना तुम्हाला टिकून राहायचंय. आणि टिकून राहिल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला खात्री देतो मी की परमेश्वर कधीही तुम्हाला सोडून जाणार नाही, कधीही टाकणार नाही. संकट, दुःख, अडचणी या सगळ्या गोष्टी असणार,
येणार आहे तुमच्या जीवनामध्ये. कदाचित देव तुमच्या बाबतीत देवाला कन्व्हिन्स करेल सैतान की मी त्याच्या जीवनात दुःख घेऊन जातो, त्याचं सगळं काढून घेतो, बघूया तो विश्वासात राहतो. पण तुम्हाला विश्वासापासून लांब जायचं, बायबल सोडायचं नाही, प्रार्थना बंद करायची नाही, चर्चची सहभागिता बंद करायची नाही. कारण हे करण्याद्वारे लक्षात घ्या, तुम्ही हे कंटिन्यूस करत राहा. फ्रस्ट्रेशन असेल, दुःख असेल, वेदना असतील, पण या सगळ्यातून देव तुम्हाला पलीकडे घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराजवळ या सगळ्या गोष्टीचं उत्तर आहे. त्याला माहिती आहे की कोणत्या गोष्टी कशा प्रकारचं काम करायचं. आणि निश्चित अर्थाने तो तुम्हाला या सगळ्यातून जरी डाऊट ज्याला आपण म्हणतो, शंका ज्याला म्हणतो, तो शंका बाळगेल, तुमच्या मनामध्ये शंका निर्माण करेल, पण ती शंकेतून सुद्धा तुमचा आनंद निर्माण करण्याचा परमेश्वर. आणि परमेश्वर निश्चित अर्थाने तुम्हाला बाहेर काढा. चौथी महत्वाची गोष्ट, योहानाचं शुभवर्तमान 4-8 अध्यायाचा विषय तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करायला इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. त्याची कार्य करण्याची पद्धत, अजून एक कार्य करण्याची पद्धत, तो सतत तुम्हाला खोटं सांगत राहील. मी तुम्हाला खोट्याविषयी शिकवलं होतं की सैतानाचे 5 जे खोटे आहेत त्या खोट्यावरती विश्वास ठेवू नका. या गोष्टीविषयी मी तुम्हाला शिकवलं होतं 4-5 आठवड्यापूर्वी शिकवलं. त्याचा संदेश तुम्ही ऐकू शकता, युट्यूबवरती अवेलेबल आहे. तर त्या संदेशातून एक गोष्ट आपण निश्चित अर्थाने हे शिकलेलं होतं, त्याच्याविषयी जास्त सांगायचं नाही, कारण तुम्हाला ऑलरेडी ते माहिती आहे की सैतान हा तुमच्याविषयी खोटं बोलतो. आणि काय खोटं बोलतो की देव तुमच्यावरती प्रेम करत नाही, पण देव मात्र म्हणतो की माझी तुझ्यावरती प्रीती आहे. बाजूला सांगा, देव तुझ्यावर प्रीती करतो. पण सैतान तुम्हाला काय सांगेल की देव तुझ्यावर प्रीती करत नाही. सैतान तुम्हाला हे सतत सांगेल. तर देवाचं वचन अगोदरपासूनच तुम्हाला मला हे शिकवतंय की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने प्रीती केलेली आहे आणि त्याचं प्रमाण हे आहे की प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला आणि त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी आपला प्राण अर्पण केला. बरेच संकट अडचणी तुम्हाला काही सांगत असतील, सैतान तुम्हाला काही सांगत असेल, पण देव प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. आणि देव प्रीती करत नाही असं सैतान तुम्हाला सांगत राहील. दुसरी गोष्ट सैतान तुम्हाला सांगत राहील की देव तुझी समस्या सोडवू शकत नाही, देव त्या गोष्टी करायला समर्थ नाही. पण बायबल असं सांगतं की देव सर्व काही करायला समर्थ आहे. हालेलुया. देव सर्व काही करायला समर्थ आहे, पण देव ज्या काही गोष्टी करतो ते त्याच्या टायमिंग मध्ये करतो, त्याच्या वेळेत करतो. तो तुमच्या आणि माझ्या वेळेला बांधील नाही. देव सर्व काही करायला समर्थ आहे. बाजूला सांग, देव सर्व काही करायला समर्थ आहे. सैतान तुम्हाला हे सांगत राहील की देव काही करत नाही किंवा देव करायला हे समर्थ नाही, पण देव सर्व काही करायला समर्थ आहे. सैतान तुम्हाला या गोष्टी सांगत राहील की तू या सगळ्या संकटातून, या अडचणीतून कधीच बाहेर येणार नाहीस. पण हे असत्य आहे. सैतान तुम्हाला हे सांगत राहील, पण देव म्हणतो की मी तुला बाहेर काढणार परमेश्वर. मी तुला या संकटातून, अडचणीतून, ज्या काही गोष्टी तुझ्या जीवनामध्ये आज होत आहेत त्यातून मी तुला बाहेर काढणार. हालेलुया. कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही बाहेर निघावं. पण टायमिंग जरी माहित नसेल तर बाहेर निघण्याचा मार्ग मात्र देवाला चांगल्या प्रकारे माहिती. त्याला वेळ माहिती आहे, त्याला चांगल्या प्रकारच्या गोष्टी माहिती आहेत की तुम्ही कसे बाहेर येणार. पण सैतान तुम्हाला सांगत राहील की तू बाहेर येणार नाही, या तुझ्या दुःखाला अंत नाही. अशा प्रकारचं एक वाक्य तू तुझ्या कानामध्ये सतत सांगितलं, पण त्याच्या खोट्याला मात्र तुम्हाला बळी पडायचं नाही. कारण तो काय आहे, लबाड आहे, लबाडीचा बाप आहे. आणि त्या बापावर, लबाडीच्या बापावर आपल्याला विश्वास ठेवायचा. जो सत्य आहे, मार्ग सत्य आणि जीवन आहे, त्याच्यावरतीच तुम्हाला मला विश्वास ठेवा. हालेलुया. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सैतान तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी सांगत आहे, पण त्या असत्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही. सर्वात शेवटी एक गोष्ट आपण वाचूया, त्याच्यानंतर आपण बंद करूया. मत्थ्याचं शुभवर्तमान 7 अध्याय आणि 21 वचन. मला प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आजच्या संदेशामधून हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. लक्षात घ्या, या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या. बरेचसे लोकांना असं वाटतं
की मी जे आत्मिक काम करत आहे, आत्मिक काम कोणतं आहे? मी संदेश देतो, एक आत्मिक काम. या ठिकाणी वर्षिप होते, ते एक आत्मिक काम आहे. या ठिकाणी अर्गन वाजवत जातो, वाद्य वाजवत जातो, ते एक आत्मिक काम असू शकतं. प्रार्थना तुम्ही करताय, ते एक आत्मिक काम असू शकतं. कदाचित तुम्ही दुसऱ्याला सुवार्ता सांगताय, ते एक आत्मिक काम असू शकतं. कदाचित तुम्ही अन्य भाषांच्या बोलताय, अन्य भाषामध्ये बोलताय, ते एक आत्मिक काम असू शकतं. बायबल वाचताय, ते एक आत्मिक काम असू शकतं. पण तुम्हाला माहिती आहे, हे सगळे आत्मिक कामं तुम्हाला स्वर्गात नाही नेणार. अरे बाबा, तुम्ही म्हणाला हे काय वेगळंच काहीतरी काय सांगता तुम्ही, पास्टर हे करावं की नाही करावं? नाही, हे केलं पाहिजे, हे सगळं केलं पाहिजे. संदेश सांगितला पाहिजे, अन्य भाषा बोलली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, बायबल वाचलं पाहिजे, म्युझिक वाजवायचं असेल तर म्युझिक वाजवलं पाहिजे, वर्शिप केली पाहिजे, आणि त्याच्यानंतर चर्चला आलं पाहिजे. ही सगळी आत्मिक कामं ही केलीच पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे, या सगळ्यापेक्षा इम्पॉर्टंट काय असेल, या सगळ्यापेक्षा अत्यंत महत्वाचं काय असेल, तर ते आहे आज्ञापालन. बाजूला सांगा, आज्ञापालन. तुम्हाला माहिती आहे, आजच्या विश्वासणाऱ्यांना सैतान हे सगळं करायची परवानगी दिली. जा, तुला चर्चला जायचं, जा, काय हरकत नाही, जाऊ शकतोस. तुला ऑर्गन वाजवायचं वाजव, तुला काय शिकायचंय म्युझिक शिकून घे, वर्शिप करायचे कर, संदेश द्यायचंय मोठ्याने, अजून मोठ्याने बरं हो ओरडायला लावणार तुम्हाला. ओरड म्हणून किती जोरात ओरडतोस मला माहिती. गेटच्या बाहेर गेल्यानंतर मी बघतो तू काय करतोस. तुमचं मोबाईलची हिस्ट्री सांगेल, तुम्ही गुगलवरती काय सर्च केलं, तुमचा आज्ञापालन. तुम्ही संदेश किती देत आहे हे नाही पाहायचं, तुमची हिस्ट्री पाहतो, तुम्ही गुगलवर काय पाहतो, सोशल मीडियावर तुम्ही कुणाला फॉलो करताय, कोण तुमच्या त्या याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो ना सजेस्ट केलं जातं, कुठल्या व्यक्तीचा फोटो, कुठल्या व्यक्तीचा व्हिडिओ तुम्हाला सजेस्ट केला जातो, हे सैतान पाहतो, देव हे पाहतो. आज आज्ञापालन केवळ प्रॅक्टिकली राहिलेलं नाही, आज्ञापालन याच्यावर पण आलेलं, याच्यावर पण आज्ञापालन आहे. याच्यामध्ये तुम्ही जर वाईट पाहत असाल ते सुद्धा आज्ञापालन आहे. तुम्ही पोर्नोग्राफी पाहत नाही हे तुमचं आज्ञापालन आहे, लक्षात घ्या. पोर्नोग्राफी पाहत असून संदेश देता तर ते आज्ञापालन नाही, ते ढोंगीपणा. तो काय? ढोंगीपणा. तुम्ही प्रार्थना करताय पण व्यभिचाराची गोष्ट तुमच्या अंतर्गत आहे तर तो ढोंगीपणा आहे. सैतान तुम्हाला प्रार्थना करू दिला पण व्यभिचार करायला पण परवानगी दिला, व्यभिचार करायला पण तुम्हाला परवानगी. प्रार्थना, बरेच विश्वासणारे आज व्यभिचार आणि प्रार्थना सोबत चालू आहे. बऱ्याच विश्वासणाऱ्यांचं बायबल वाचन आणि खोटं बोलणं दोन्ही सोबत चालतं. बायबल वाचायला सैतान अडवत नाही पण खोटं बोलायला सुद्धा प्रवृत्त करत नाही. आणि आज सैतानाने लोकांना काय केलेलं माहितीये, थांबवलेलं नाही आत्मिक काम करण्यापासून. तो थांबवत नाही, बऱ्याच वेळेस तो थांबवत नाही, कारण एक सर्टन लेवल असते, सर्टन म्हणजे एक ठराविक अशी वेळ असते की ज्या वेळेस सैतान आत्मिक काम करायला तुम्हाला थांबवू नाही शकत. ते तुमच्या जीवनाचा भाग बनतो, जीवनाचा भाग असतो. काही लोक विश्वासणारे जे आहेत ना ते रेग्युलर दर रविवारी चढत जातात, सैतान त्याला थांबवत नाही, जातो रविवारी जा, काय हरकत नाही माझी. त्याची ती काय झालेली आहे, जशा प्रकारे एका माणसाला चालायची सवय लागली नसतं, रोज 5 किलोमीटर चालाय, तो त्याला थांबवत नाही. ठीक आहे, तो चालून पण बारीक होतोय की नाही ह्याच्यावरती जास्त अवलंबून आहे. पण तर ठीक आहे, रोज चालतो मात्र तो प्रार्थना करतो पण आत्मिक जीवनात शून्य आहे. चर्चला पण जातो पण बाहेर तंबाखू पण खातो. लक्षात घ्या, आज्ञापालन प्रार्थना करण्यापेक्षा पण महत्वाचं आहे. तुम्ही चर्चला आलं पाहिजे पण याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय, तुम्ही मोबाईलमध्ये शुद्ध त्या गोष्टी पाहिल्या पाहिजे, हे पण जास्त महत्वाचं. शुद्ध म्हणते जे अशुद्ध आहे ते काहीच नाही, कुठल्याच सोशल मीडियावर नाही, ना व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, काही असू दे, तुमचं कोणतंही गुगल असेल, काही असू दे, कुठलीही अशुद्ध गोष्ट तुम्हाला याच्यावर पाहायची नाही. हे सुद्धा एक आज्ञापालन आहे. आणि ते तुमचं ते सैतान पाहत असतो. लक्षात घ्या, ते देवही पाहतो. सैतानाला चांगल्या प्रकारे माहिती तुम्ही काय पाहता. तो प्रार्थना करू देतो, तुम्हाला बायबल वाचू देतो. बरीच लोक बायबल वाचतात पण वाईट गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये येतात. बरीच लोक, कारण आज्ञापालन जे आहे ना ते आज्ञापालन बायबल वाचण्यापेक्षा खूप मोठा आहे बरं, लक्षात घ्या. कारण बायबल वाचल्यानंतर तिचाच विषय संपत नाही. बायबलची वचनं तुमच्या अंतःकरणामध्ये उतरावी लागतात. बायबल स्पष्टपणे सांगतो, वाचा माझ्याबरोबर, इथे लिहिलेलं आहे. याकोब 1 अध्याय आणि 22 वचन.
वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका आशेने तुम्ही स्वतःची फसवणूक करीत आहात बाजूला सांगा वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका आता तुम्हाला ऐकायला सैतान बंद करतो का तुमचं काम नाही तुम्ही ऐकत आहात पण तो पालन करण्याच्या वेळेस मात्र तुम्हाला काय करायला बरं अटकाव करतो तुम्ही ज्यावेळेस खरोखर ही पाळायची वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला वाटतं बायबल सकाळी तुम्ही वाचू शकताय तुमचं रुटीन झालं रुटीन नुसार काही लोक बायबल वाचतात रोज सकाळी 1 अध्याय 2 अध्याय रुटीन नुसार प्रार्थना लोक रुटीन नुसार करतात लिस्ट आहे काही लोकांजवळ पास्टरसाठी प्रार्थना करा चर्चसाठी प्रार्थना करा देशासाठी प्रार्थना करा महाराष्ट्रासाठी साताऱ्यासाठी करा 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 प्रार्थना करा ठीक आहे कर प्रार्थना काय हरकत नाही पण ज्यावेळेस रूमच्या बाहेर जायचं ना तू माझा आहेस असं सैतान म्हणतो ना बऱ्याच लोकांना ही गोष्ट लक्षात ठेवा चर्चमध्ये काही लोक खूप आत्मिक जीवन जगतात तर बायबल असं स्पष्टपणे सांगतं की बरेच असे अन्य भाषा बोलणारे बरेच असे भूत काढणारे आता भूत काही साधारण माणूस काढतो का साधारण माणूस दुष्ट आत्मा घाबरतो नाही ज्याच्यामध्ये खरंच देवाचा आत्मा आहे त्यालाच दुष्ट आत्मा घाबरणार ना दुष्ट आत्मा त्याच्याच द्वारे निघू शकतो का नाही पण भूत काढणारे पण नरकात असणार आहे आता भूत काढणारा माणूस नरकात का जाणार आहे बरं कारण ते केवळ भूतच काढले आज्ञापालन नाही केलं म्हणून म्हणजे भूत काढणं महत्वाचं आहे नाही येशू ख्रिस्त ज्यावेळेस शिष्यांना पाठवतो शिष्य परत येतात चमत्कार पाहतात बरेचसे चमत्कार त्यांच्याद्वारे होतात आणि ते परत येतात आणि देवाला प्रभूला म्हणतात प्रभू आम्ही भूते काढली आम्ही आजारी हात ठेवले बरे झाले येशू म्हणतो याचा आनंद भूते काढली हे केलं ते केलं याचा आनंद मानू नका याचा आनंद माना की तुमचं नाव स्वर्गाच्या यादीमध्ये स्वर्गात गेले जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव गेलं याचा आनंद मान याचा पण विश्वास करण्याचा कशाचा आनंद आहे भूत काढल्याचा अन्य भाषा मला बोलता येते एक नाही 2 4 काही लोक 4 अन्य भाषा बोलतात आणि त्याच्या जीवनात आज्ञापालन शून्य अन्य भाषा बोलण्याचा आनंद का आनंदाची गोष्ट आहे मी काय त्याचं दुःख नाही करत आहे पण त्याच्यापेक्षा तर आज्ञापालन नसेल तर 4 काही 10 अन्य भाषा आलं तर काय फरक नाही सगळ्यात म्हणतो बोल काय फरक नाही पडत बोलत राहा मला माहिती तू विचार मला माहिती तू सोशल मीडियावर काय पाहतो बऱ्याच लोकांचं जीवन असं चालत आहे आज्ञापालन खूप महत्वाची गोष्ट आहे संदेश सांगणं महत्वाचं नाहीये मी संदेश सांगत आहे काय 4 अभ्यास 1-2 तास अभ्यास केल्यानंतर माझ्या विषयावर उत्तम तुम्ही सांगा सोपं आहे संदेश सांगणं सोपं आहे पण आज्ञापालन महाभयानक कठीण आणि ते कठीण काम देव तुमच्याकडून अपेक्षा करतो त्याची कारण बायबल सांगतं स्पष्टपणे 1 शमूएल 15व्या अध्यायामध्ये की कुठलेही बळी अर्पण करण्यापेक्षा आज्ञापालन श्रेष्ठ आज्ञापालन हे बळी अर्पण करण्यापेक्षा म्हणजे आराधना करण्यापेक्षा पण श्रेष्ठ आज्ञापालन हे आराधना करण्यापेक्षा पण श्रेष्ठ अब्राहमाने काय केलं तुम्हाला माहिती आहे अब्राहम काय करत होता अब्राहम उठला आणि आपल्या नोकराला तिथंच ठेवलं आपल्या इसहाकाला घेतलं त्याच्या कांद्यावरती लाकडं ठेवलं आणि लाकडं ठेवून तो कुठे गेला वरती गेला अब्राहम आणि ज्यावेळेस सेवक विचारतो की तुम्ही आता कुठे चालले तर तो काय म्हणतो माहिती आम्ही आराधना करून खाली होतो अब्राहम गाणी म्हणायला निघाला होता गिटार वाजवायला निघाला ऑर्गन वाजवून होतं जाऊ नाही स्वतःच्या मुलाचा बळी घेणं अर्पण करणं होतं त्याच्या मुलग्यावर सुरा चालवत होता तिथे गिटार आणि ऑर्गन काही नव्हतं लक्षात घ्या तिथे सुरावा लागतात विस्तर होता सोपवलं आपल्या मुलाला बांधून लाकडाच्या त्याच्यावरती सरणावरती ज्या ठिकाणी बळी दिला जातो आणि अब्राहम आता मुलाला मारणार तितक्यात परमेश्वर म्हणाला थांब आपल्या मुलाला मारू नकोस नेमक्याला त्या ठिकाणी अर्पण करण्यात अब्राहमाने गिटार नाही वाजवलं अब्राहमाने ऑर्गन नाही वाजवला अब्राहमाने गाणी नाही म्हटली अब्राहमाने कोणत्याही प्रकारचे प्रार्थना आणि संदेश न दिला पण अब्राहमाने आज्ञापालन केलं आणि बायबल सांगते की ते आज्ञापालनच एक मोठी आराधना होती एक मोठी आराधना आणि म्हणूनच तो म्हणाला होता की आम्ही आराधना करायला चालतो आम्ही आराधना करायला चालतो तुम्ही या ठिकाणी येता गाणी गाता मी गाणी गाण्याबद्दल नको म्हणत नाही तुम्ही गायली पाहिजे आनंदाने गायली पाहिजे नाचलं पाहिजे देवाची आराधना अत्यंत आनंदाने केली पाहिजे पण आज्ञापालन पण तितकंच खंबीरपणे केलं पाहिजे ज्यावेळेस एखादी गोष्ट याच्यावर वाईट येते त्यावेळेस खंबीरपणे त्याला स्टॉप पण करता आलं पाहिजे ज्यावेळेस एखादी गोष्ट तुमच्या मनात येते डोक्यात येते चुकीची गोष्ट सैतान आणतो की आता हे तुला बरोबर हे करायचंय त्यावेळेस त्याला अवॉइड पण तुम्हाला करता आलं पाहिजे लक्षात घ्या
हे सगळ्यात गंभीर गोष्ट आहे आज्ञापालन. आणि आजच्या विश्वासणाऱ्यांना सैतानाने ब्लाइंड करून आंधळे करून ठेवले. बाजूला सांगा, सैतानाने आंधळे करून ठेवले. कशा संदर्भात? केवळ आज्ञापालन संदर्भात. त्याला सगळं करायची परवानगी दिली, सगळं करा, करा काय करायचं. आणि अशा हजारो विश्वासणारे तुम्हाला आढळतील आजूबाजूला नजर टाकली तर. ते प्रार्थना पण करतात पण व्यसन पण करतात. ते प्रार्थना पण करतात पण खोटं पण बोलतात. प्रार्थना पण करतात, भ्रष्टाचार पण करतात. चर्चला पण जातात, प्रभुभोजन पण घेतात, पण व्यसनामध्ये सुद्धा कुठेतरी त्यांचा अंश आहे, भाग आहे. आणि धाडसानं करतात बरं. आणि त्यांना वाटतं असं की मी विश्वास ठेवला, स्वर्गात माझा दरवाजा आहे. नाही, जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव नाही. क्षमा करा मला, मी तुम्हाला असं म्हणतो, पण हे सत्य आहे. बायबल सांगतं, मी नाही सांगत. येशू ख्रिस्त म्हणाला, भूत निघाल्याचा आनंद नका मानू. भूत निघतात, भूत वश होत आहे, त्याचा आनंद नका मानू. याचा आनंद माना की जीवनाच्या पुस्तकात ना तपासा तुम्ही आज स्वतः की मी आज्ञा पालन करत आहे का. आणि आज्ञा पालन करत नसेल तर जागा व्हायची गरज आहे. प्रार्थना करत असाल तुम्ही, रोज करा. आनंदाची गोष्ट आहे, प्रार्थना करा. प्रार्थनेतूनच तर आज्ञा पालन वाढतं. बायबल वाचण्यातूनच, बायबल रोज वाचायला पाहिजे. त्यातूनच तर आज्ञा पालनाकडे तुम्ही जा. कारण आज्ञा कुठे समजणार नाही, बायबल. प्रार्थनेत काय समजणार नाही. पवित्र आत्मा तुम्हाला समजून सांगेल की काय करायचं. पवित्र आत्मा तुम्हाला सांगत नाही, त्या ठिकाणी शक्ती मिळेल आज्ञा पाळण्याचं. प्रार्थनाच नाही केली तर आज्ञा पालन कसं आहे. पण आज्ञा पालनासाठी महत्वाचे ह्या प्रार्थना, आज्ञा पालन म्हणजे प्रार्थना, चर्चला येणं, सहभागिता, आराधना, या सगळ्या गोष्टी बरोबर तुम्ही गेटच्या बाहेर काय करता हे जास्त महत्वाचं आहे. आणि हेच गोष्ट तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार. तुमचा संदेश देणं, तुमच्याकडे असलेले जे गिफ्ट्स आहेत त्या गिफ्ट्स तुम्हाला कधीही स्वर्गात नेणार नाही. बाजूला सांगा, गिफ्ट्स तुम्हाला कधीही स्वर्गात नेणार नाही. असं जर असतं तर येशूने स्पष्टपणे वचनात सांगितलं असतं की सगळे भूते काढणारे स्वर्गात आहेत, सगळे चिन्ह चमत्कार करणारे संदेश देणारे नरकात आहेत. असं बायबल मध्ये लिहिले नाही सांगत. म्हणजे चिन्ह चमत्कार करणारे सुद्धा कुठेतरी आज्ञापालन करत असते. म्हणजे याचा अर्थ काय की चिन्ह चमत्कार करण्यासाठी सैतानाने परवानगी. ठीक आहे, जा कर, काय चिन्ह चमत्कार करायचं, कुणाला हात ठेवायचं ठेव, कुणाला आजार बरा करायचं करून घे, काही गरज नाही, मला काय, मी काही जास्त पाहणार नाही तुझ्या. पण ज्यावेळेस एखादा व्यभिचाराची गोष्टी, त्यावेळेस मात्र तू बावळेस मानणार. ज्यावेळेस एखादे असं पाप करण्याची वेळ येईल त्यावेळेस मात्र मी तुला सोडणार. तुझ्याकडून मी तेच करून घेणार जे मला पाहिजे. आणि जर असं असेल तर निश्चित अर्थाने आज्ञापालन होत नाही. म्हणून अशा प्रकारचे विश्वासणारे, अशा विश्वासणाऱ्यांची फौज उभी केली सैतानाने चर्चमध्ये. तुम्हाला वाईट वाटेल ही गोष्ट ऐकायला आणि लोकांना सांगायला त्यांना भीती वाटते की असं नाही सांगू शकत आपण वास्तव, पण हे सत्य आहे. आणि म्हणून जे तुमच्या, कारण सैतान काय करतो, ब्लाइंड करतो, अंध करतो. मला सगळा सैतान अंधा करतो. सर्वात शेवटचे वचन वाचाने बंद करा. लूका शुभवर्तमान 6 अध्याय 46 वचन. ऍक्च्युअली हे नाहीये माझ्याकडे, स्लाइड तर नाही मी टाकली, कारण हे आजच्या दिवसासाठी मी त्यात ऍड केलं. हे नाहीये तिथे. लूका शुभवर्तमान 6:46 वाचा. सापडेल. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणतात, मी जे सांगतो ते का करीत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा, तुला प्रभू प्रभू म्हणायचं नाहीये केवळ. तुला केवळ प्रभू प्रभू म्हणायचं नाही. बाजूला सांगा ना, तर तुला आज्ञापालन करायचं. बरेच लोक प्रभू प्रभू म्हणतात आणि म्हणून तर येशू म्हणाला, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असं नाही. तर कोणाचा होईल? येशू म्हणाला, कोणाचा होईल स्वर्गाच्या राज्यात प्रवेश? जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. बाजूला सांगा, जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा प्रवेश स्वर्गात होईल. आणि सैतानाला, तुम्हाला माहित नसेल हे वचन, तर सैतानाला चांगल्या प्रकारे पाहूया. आणि म्हणून सैतान काय करतो, तुम्हाला प्रभूजी प्रभूजी म्हणण्याची मुभा देतो. ठीक आहे, मुभा तुला म्हणू शकतो तू प्रभूजी, 10 वेळा 100 वेळा म्हण, काय हरकत नाही माझी. पण आज्ञा पालनाच्या वेळेस मात्र मी तुला सोडणार नाही. असं जर असेल तर मात्र तुम्ही चुकीचं करत आहात. आणि म्हणून आज्ञापालन, प्रभूजी तुम्ही 4 वेळा म्हणताय ना, आज्ञापालन 10 वेळा केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस पण तुम्हाला असा प्रसंग येईल की तिथं आज्ञा मोडण्याची वेळ, देवाची आज्ञा कोणती आहे? पाप करू नको, किंवा एखादी गोष्ट 10 आज्ञा असतील किंवा त्याच्या व्यतिरिक्त देवानं जे काही तुम्हाला करायला सांगितलं असेल, पर्टिक्युलर कोणतीही गोष्ट जे देवानं तुम्हाला सांगितलं असेल,
मग सेवा करायला तुम्हाला सांगितली, सेवा करणारा ज्या माणसाला सेवा करायला सांगितली त्यांना सेवा सोडून जाणं हे सुद्धा त्याची आव्हान आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला सुवार्ता सांगायला सांगितली आणि तुम्ही सांगत नाही, ती सुद्धा तुमची काय आहे बरं? अवाज्ञा आहे. तुम्ही आज्ञा पाळत नाहीये त्या बाबतीत. जर देवाने तुम्हाला सांगितले की व्यभिचार करायचं नाही तर तुम्ही व्यभिचार करताय, तर ती तुमची अवाज्ञा आहे, तुम्ही आज्ञा पूर्ण आहे. जर देवाने तुम्हाला सांगितले खोटं बोलायचं नाहीये तर तुम्ही खोटं बोलताय, तर ती तुमची अवाज्ञा आहे, तुम्ही आज्ञा मोडताय. मी तुम्हाला बऱ्याच छोटे छोटे अजून बरंच काय काय असू शकतं त्याच्यामध्ये. इतकं देवाने तुम्हाला जे काही करायला सांगितले ते तुम्ही करत नाही, कारण बायबल सांगतं चांगले करणे जे कळत असून जो ते करीत नाही ते त्याचं पाप आहे. चांगलं करणं जे काही तुम्हाला कळतं ते सगळं तुम्हाला करता आलं नाही. तुम्ही फ्रस्ट्रेट होऊ शकताय, टेन्शन मध्ये येऊ शकताय, त्यात तुम्ही कंटाळू शकताय, दमू शकताय, थकू शकताय, तुम्हाला असं वाटू शकतं की नाही माझं आत्मिक जीवन व्यवस्थित. पण आज्ञा ज्यावेळेस पाळायची वेळ येते त्यावेळेस मात्र खंबीर व्हा, कारण तुम्हाला माहिती आहे हीच गोष्ट तुम्हाला स्वर्गात मिळू शकते. हीच गोष्ट आज्ञा पाळा. तुमचं भलेही तुम्ही संदेश नका देऊ, प्रार्थना कमी करा, 2 तास करायची तर तुमची 10 मिनिटं 15 मिनिटं असू द्या, पण आज्ञापालन जर स्ट्रॉंग असेल तर तुमची ती 15 मिनिटाची प्रार्थनाच तुम्हाला स्वर्गात मिळेल. हे लक्षात ठेवा. जर तुम्ही ते करणार नाही, एक दिवस तुमची प्रार्थना आज्ञापालन करणारा मनुष्य 15 मिनिटावर थांबत नाही, यूज करेल, कारण 15 मिनिटांमध्ये ते हळूहळू वाढत जातं. येशू ख्रिस्त प्रार्थना करतो रात्र, कारण येशू आज्ञा पाळत होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यांनी बायबलमध्ये आज्ञापालन केले त्यांच्या प्रार्थना वाढल्या, बायबल वाचन, त्यांचं देवाच्या वचनावरचा विश्वास वाढला, देवावरचा विश्वास वाढला, मोठे मोठे चमत्कार सुद्धा त्यांच्याकडून झाले. मी असं म्हणणार नाही की सगळेच या कॅटेगरीत नाही, काही ठराविक लोक मात्र अशा प्रकारच्या गोष्टी करतात. विश्वासणाऱ्यांना सैतानानं भ्रमित केलं. मी त्याची कार्यपद्धती तुम्हाला सांगत असताना या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. त्याची एक शेवटची कार्यपद्धती मी तुम्हाला सांगितली की त्याची ही डेंजर कार्यपद्धती आहे, ही सगळ्यात डेंजर कार्यपद्धती. या कार्यपद्धतीद्वारे तो लोकांना भ्रमित करतो आणि आंधळ करून ठेवतो, आणि त्या माणसाला असं वाटतं की मी जे करतो ते बरोबर आहे, पास्टर चुकीचं आहे. नाही, आज्ञा पालन जर करत असाल तुम्ही, तुम्हाला देवाचा सेवक तुम्हाला कधीच चुकीचा वाटणार नाही, कधीच नाही. तुम्हाला जो सांगत आहे तो योग्य वाटणार आणि माझ्या भल्याच सांग, सगळ्या गोष्टी योग्य सांगत आहे आणि मला तेच केलं पाहिजे. आणि म्हणून आत्मिक कामाबरोबर आज्ञापालन किती करता येईल याचं वाट पाहा, याचं तपासणी करा, आणि जर करत नसाल तर ते करायला चालू करा. प्रभू करो तुम्हाला सैतानाच्या कार्यपद्धतीला अधिक तुमच्या जीवनामध्ये स्पष्ट करो, आणि याच्यापेक्षा पण वेगळं काही तुमच्या जीवनात होत असेल तर त्याचंही परीक्षण करा, लिहून ठेवा, त्याच्यावर अभ्यास करा, मनन करा, प्रार्थना करा, प्रभूजवळ जा आणि प्रभूला म्हणा की प्रभूची ह्या कार्यपद्धती मला समजलेली आहे, त्यानुसार वागण्यासाठी, आत्मिक जीवन अधिक दृढ करण्यासाठी मला मदत करा. तुमचं आत्मिक जीवन अधिक आणि अधिक दृढ व्हावं यासाठी देव प्रयत्नशील आहे. देव काम करत आहे सतत आणि सतत, आणि निश्चित अर्थाने प्रभू या वचनांच्या द्वारे, या सगळ्या संदेशाद्वारे तुम्हाला अधिक आणि अधिक आशीर्वाद करो. या आपण सगळेजण डोळे बंद करू.